इफ आय स्टडी इट फॉर मोर देन 20 years तरी पूर्ण NLP समजणारच नाही. NLP इज आय विल नॉट से अ कम्प्लीट मॅन्युअल, बट इट इज ऍब्सोल्युटली 80% तुम्ही म्हणू शकाल की तुम्हाला तुमचं ब्रेनचं फंक्शनिंग किंवा हाऊ टू अंडरस्टँड युअर ब्रेन और हाऊ टू अंडरस्टँड द फंक्शनिंग आणि प्रोग्रामिंग हे सगळं तुम्हाला NLP मधनं बरंचसं शिकायला मिळेल. बेसिकली अफर्मेशन इज जस्ट वन पार्ट ऑफ इट. हे नक्की आहे की इमोशन्स ड्राईव्ह एव्हरीथिंग. आज आपल्याबरोबर आहेत मनीषा मोने. शी इज एन NLP प्रॅक्टिशनर. आणि मॅम तुमचं इंट्रोडक्शन जर तुम्ही सांगाल तर आय थिंक दॅट विल बी बेटर फॉर अवर ऑडियन्स. कारण का व्हेरीड याच्याने आपण आहात त्यामुळे. या सो बेसिकली खरं सांगायचं मयुरेश तर इट इज अ लिटल बिट ऑफ शिफ्ट. म्हणजे थोडं माझं प्रोफेशन जे मी आत्ता करते ते आणि मी जिथून सुरुवात केली ते थोडं वेगळंच आहे. सो मी ग्रॅज्युएशन माझं झालंय फिजिक्समध्ये. सो मेजर फिजिक्स झालंय. त्यानंतर मी मास्टर्स इन कम्प्युटर मॅनेजमेंट केलं. सो आय स्टार्टेड काइंड ऑफ वर्किंग म्हणणार नाही मी, बट घरचीच कंपनी होती. सो देअर वॉज अ कंपनी, आमची कंपनी होती. सो वी स्टार्टेड दॅट. आणि फॉर 10-11 years आय वॉज रनिंग अ सॉफ्टवेअर कंपनी विथ मेजर प्रोजेक्ट्स विथ गव्हर्नमेंट फॉर MISs लॉंग टाइम बॅक. त्यावेळेला 2000 मध्ये खूप जास्त जस्ट देअर वॉज एन अवेअरनेस अबाउट गव्हर्नमेंट गेटिंग इन टू सॉफ्टवेअर. सो बरेच प्रोजेक्ट होते. बट मला पर्सनली बीइंग अ फिजिक्स स्टुडंट आधीपासूनच थोडंसं सायकोलॉजी आणि थोडं माइंड आणि ह्याच्याकडे माझा कल जास्त होता. सो व्हॉट हॅपन्ड वॉज की त्यामुळे हे करत असताना पण कायम माझं अॅनालॉजी तयार व्हायची. म्हणजे कोडिंग असू देत किंवा सॉफ्टवेअर अनालिसिस असू देत किंवा काही, माझी अॅनालॉजी तयार व्हायची की अरे माइंड पण आपलं असंच काम करतं, आपल्या काही गोष्टी अशाच काम करतात. सो देन लेटर ऑन ऑलमोस्ट आफ्टर 10-11 years आय डिसाइडेड नो दिस इज माय कॉलिंग. आय रिअली वॉन्ट टू एक्सप्लोर द माइंड मोर आणि आय शिफ्टेड टू दिस फील्ड. सो आय डिड माय NLP प्रॅक्टिशनर्स. त्यानंतर मी पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा कोर्स केला आणि बऱ्याच गोष्टी वर व्हेरी इंटरेस्टिंग अँड खूप इंट्रिगिंग होत्या किंवा खूप असं जास्त मला आव्हानात्मक म्हणूयात आपण अशा वाटायच्या की अरे दिस इज हे असं कसं असू शकतं वगैरे. आणि त्यानंतर मग मी डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायकोलॉजी केलं. कारण माझं काउन्सिलिंग सुरू झाले किंवा ट्रेनिंग सुरू झाले. तर अलॉंग विथ NLP ह्या काही गोष्टी केल्या आणि आता ऑलमोस्ट 15 वर्ष झाली आहेत मी NLP प्रॅक्टिस करते, NLP ट्रेनिंग किंवा युझिंग काउन्सिलिंग करते. सो इट्स बीइंग ऑलमोस्ट 15 years इन दिस फील्ड. सो मी नेहमी म्हणते की दोन्ही गोष्टी तसं बघायला तर कोडिंग मध्ये यू आर डीलिंग विथ द सिलिकॉन अँड हिअर यू आर डीलिंग विथ द न्यूरॉन. तसं काही अगदी वेगळं असं नाही, पण खूप अॅनालॉजी ड्रॉ होते कम्प्युटर्स मध्ये आणि सायन्स मध्ये. सो दॅट इज अबाउट मी. पण मॅम कमिंग टू द मेन क्वेश्चन की NLP प्रॅक्टिशनिंग म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, राईट, त्याचा काय अर्थ असतो आणि why were you attracted or why did you choose this as a profession? Yeah, that's an interesting question. कसं आहे माहिती का की आता आपण कुठली नवीन गोष्ट आणतो, मोबाईल आणतो किंवा लॅपटॉप आणतो की कुठली गोष्ट आणतो, इट कम्स विथ अ मॅन्युअल. कायम त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं आणि आपण मग बऱ्याच वेळेला ते ब्राउज करून मग ते कसं वापरायचं हे सगळं जे आहे ते आपल्याला माहित असतं. आपण मॅन्युअल रिफर करतो, टीव्ही असू देत काही असू देत. पण ब्रेन साठी किंवा माइंड साठी मॅन्युअल मिळतं का? नाही मिळत. बट NLP इज आय विल नॉट से अ कम्प्लीट मॅन्युअल, बट इट इज ऍब्सोल्युटली 80% तुम्ही म्हणू शकाल की तुम्हाला तुमचं ब्रेनचं फंक्शनिंग किंवा ब्रेन कसं काम करतं, हाऊ टू अंडरस्टँड युअर ब्रेन और हाऊ टू अंडरस्टँड द फंक्शनिंग आणि प्रोग्रामिंग हे सगळं तुम्हाला NLP मधनं बरंचसं शिकायला मिळतं. सो दॅट्स वाय इट इज न्यूरो. So right, so neuro is of course connected to your brain, neurons म्हणून न्यूरो. लिंग्विस्टिक इज द लँग्वेज, म्हणजे त्याला आपण लँग्वेज म्हणतो, भाषा म्हणतो की जी तुमच्या माइंडला कळते. आणि प्रोग्रामिंग तर तसं बघायला गेलं तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे तुम्ही प्रोग्राम कसं करायचं तुमच्या माइंडला इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. करेक्ट. सो बरेचसे टेक्निक्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत जे त्याच्यामध्ये आहेत आणि खूप वास्ट आहे NLP. म्हणजे असं बघायला गेलं तर इव्हन इफ आय स्टडी इट फॉर मोर 20 years तरी पूर्ण NLP समजणारच नाही. तर भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण मॅम हे कधी एका इंडिव्हिज्युअलला वाटतं किंवा एखाद्याला किंवा आता हे सायकोलॉजिस्ट किंवा सायकायट्रिस्ट ह्यांच्याशी रिलेटेड आहे NLP म्हणजे कारण काय when you say you need to program your mind, बरोबर, म्हणजे याचा अर्थ काहीतरी आपल्याला ज्या गोष्टी घडतायत आपल्या बरोबर त्या आपल्याला चेंज करायचं आहे, पॅटर्न चेंज करायचा आहे आपल्या वागण्याचा, बोलण्याचा. तर याच्यातलं काय म्हणजे काय सिमिलॅरिटीज आहे किंवा काय डिफरन्सेस आहेत?
तर बघ सायकोलॉजी म्हणशील तर इट कम्स क्लोज, कारण की NLP इटसेल्फ इज आपण म्हणूयात की पूर्ण इट्स अ बकेट. बऱ्याचशा सायन्सेसला घेऊन NLP आलंय. आपण फनल डाऊन करत 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 एक NLPचं एक प्रॉपर करिक्युलम म्हणूयात किंवा हे सुरू झालं. म्हणजे फ्रॉम 1960s 50s 60s मध्ये जेव्हा काही सायकोलॉजिस्ट म्हण किंवा सायकॅट्रिस्ट म्हण वेन दे वर स्टडिंग, तर हे सगळं हे सायन्स हे सगळ्याचं एक मिक्सचर आहे. बरोबर. जेस्टार्ट म्हणून आहे, और यू हॅव सो मेनी अदर सायन्सेस जे आले आणि ते सगळं मिक्सचर करून रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्राइंडर म्हणून जे आहे त्या दोघांनी हे NLP जे आहे ते फॉर्म केले अराउंड 60s मध्ये. ओके. सो 60s पण नाही, त्याच्यानंतर अराउंड 70s मध्ये वगैरे 70s 80s मध्ये. तर ऍक्च्युअली बघायला गेलं तर हे सगळं मिक्स आहे NLP मध्ये. त्यामुळे सायकोलॉजिस्ट जे सांगतात ते पण वापरू शकतात, पण सायकॅट्रिस्ट इज डिफरंट, कारण सायकॅट्रिस्ट आर डॉक्टर्स. बरोबर. त्यांच्यामध्ये आणि सायकोलॉजिस्ट मध्ये फरक आहे की सायकोलॉजिस्ट कॅनॉट प्रिस्क्राईब मेडिसिन्स आणि सायकॅट्रिस्ट कॅन. NLP कडे आलास तर मी म्हणेन की एनीबडी कॅन लर्न NLP, म्हणजे तूही करू शकतो. असं काही नाहीये की त्याच्यासाठी तुला सायकोलॉजिकल बॅकग्राऊंडच हवं किंवा तुझं BA सायकोलॉजी झालेलं पाहिजे किंवा असं. एनीबडी कॅन लर्न इट. Okay, so that is the main thing about NLP. So it's easy science to understand your mind. सोपं आहे. मॅम याच्यात काय टेक्निक्स असतात आणि काय व्हॉट इज वन प्रॅक्टिस इन दिस? बेसिकली खूप साऱ्या टेक्निक्स आहेत खरं तर, कारण की आपण जेव्हा लँग्वेज प्रोग्रामिंग म्हणतो तर खूप वास्ट आहे. तर बऱ्याच गोष्टी आम्ही वापरतो. तर बेसिकली NLP मध्ये आपण काय करतो, तर आता जसं तू म्हणालास तसंच की नेगेटिव्ह थॉट आला समजा, कारण आपल्याला काय कायमच पॉझिटिव्ह राहता येतं असं नाहीये. सो नेगेटिव्ह थॉट आला तर मग तो कसा पटकन काढायचा, किंवा मग भीती, इमोशन्स आपण म्हणूया, काही इमोशन्स असतात ते आपण असे आपल्यामध्ये आपण धरून ठेवतो, काही भावना म्हण इमोशन्स म्हण ते आपण घट्ट धरून ठेवलेल्या असतात, कुरवाळून ठेवलेल्या असतात. तो पॅटर्न कसा बदलायचा, त्याच्यामुळे होणारा त्रास जो आहे तो NLP मध्ये बऱ्याचशा टेक्निक्सनी, म्हणजे आता मी डिटेलमध्ये तर नाही जाऊ शकत, पण लाईक इट इज आपण म्हणूयात अँकरिंग म्हणूयात एक टेक्निक आहे, स्विश म्हणून एक टेक्निक आहे, डायनॅमिक स्पिन आहे. ओके, असं काही नाव आहे. आणि ना थोडंसं NLP ड्रामॅटिक आहे. म्हणजे त्यामुळे असं तो एक असा एक ड्रामॅटिक इफेक्ट आहे त्याला. सो असं काही नाही की इट इज फन. म्हणजे यू कॅन हॅव फन ऑल्सो वाईल डुईंग दीज टेक्निक्स. म्हणजे तुमच्या क्लायंटला पण मजा येते, तुम्हालाही मजा येते. तर थोडंसं ड्रामॅटिक आहे ते. पण ह्या काही टेक्निक्स वापरून तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये पॅटर्न्स मध्ये चेंज करू शकता तुमच्या. ओके, सो हे सगळे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लँग्वेज, कारण की ह्या आम्ही नेहमी म्हणतो की NLP's मिडल नेम इज लँग्वेज, कारण NLP बरोबर आहे, ते मिडल नेम जे लिंग्विस्टिक आहे, तर लँग्वेज फार मॅटर करते. तर रिफ्रेमिंग हा जो NLP मधला प्रकार आहे, ज्याला आम्ही, दॅट इज माय पर्सनल फेवरेट. आणि रिफ्रेमिंगमुळे बऱ्याचशा गोष्टी आपण बदलू शकतो थॉट प्रोसेस वाईज. बरोबर. आता रिफ्रेमिंग म्हणजे आपल्याकडे हे फार बऱ्याच वेळेला सांगितलं जातं दृष्टिकोन. सो हाऊ डू यू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. बरोबर. तर आपण म्हणतो की अरे दृष्टिकोन बदल तुझा, सगळं बदलतं, हे सांगितलं जातं. हे बेसिकली कसं करायचं हे तुम्हाला NLP सांगतं. आणि तुमच्या माइंडला कुठले शब्द अपील होतात, कुठल्या शब्दांमुळे कुठला अर्थ तुमचं ब्रेन काढतं, हे सगळं तुम्हाला NLP सांगतं. म्हणजे यू कॅन बी कॉन्शियस. म्हणजे जेव्हा तुमचा कॉन्शियसली वर्ड्स तुम्ही वापरले पाहिजे, तुमचे शब्द जे आहेत, कारण त्याचा इफेक्ट खूप आहे. म्हणजे हे बघ, आपण लहानपणी पण आपण म्हणतो की आपल्याला सांगितलं जातं की अरे चांगलं बोल घरामध्ये, वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो, किंवा ह्या छोट्या गोष्टी आहेत की चांगलं बोलावं, पॉझिटिव्ह बोलावं, कोणाबद्दल कधी वाईट बोलू नये, आपल्यासाठी सुद्धा चांगलं बोलावं. तर हे सगळं काय आहे, कारण की युअर ब्रेन इज लिसनिंग अँड इट इज परफॉर्मिंग अकॉर्डिंगली. सो इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे आम्ही म्हणतो की NLP जेवढे पण आहेत प्रॅक्टिशनर्स ते डेफिनेटली अग्री करतील की वी से दॅट यू आर व्हॉट वर्ड्स यू चूज टू से अबाउट युअर सेल्फ. ओके. और यू आर व्हॉट यू थिंक अबाउट युअर सेल्फ. ओके. पण आता याच्यामध्ये काय जण असतात, दे आर अफर्मेटिव्ह, ते अफर्मेशन प्रॅक्टिस करतात. बरोबर. त्याच्यामध्ये आता जर तुम्ही म्हटलात की यू आर व्हॉट यू से अँड टॉक, जर मी दिवसभर स्वतःला म्हणत राहिले की अरे आज मला बरं नाही वाटत, जरी बरं नसेल, जरी बरं वाटत असेल तरी मे बी व्हॉट यू आर सेइंग इज करेक्ट, की तेच माझ्या डोक्यावर हे होतं, आजच्या दिवसात बिंब होत जातं की नाही आज मला बरंच नाही वाटत आहे. सो मे बी असं. सो हे अफर्मेशन आणि NLP मध्ये काय फरक आहे, किंवा आर दे इन द सेम बोट? Basically, affirmation is just one part of it.
म्हणजे आपण म्हणूयात की NLP टेक्निक आहे. तुम्हाला ते सगळं काही आपण क्लीन केल्यानंतर, इरॅडिकेट केल्यानंतर मग काय म्हणायचं, म्हणजे आम्ही शक्यतो अफर्मेशन्स त्याला म्हणत नाही, आम्ही शक्यतो त्याला म्हणतो की पॉझिटिव्ह स्टेटमेंट. म्हणजे जनरली बघायला गेलं तर जेव्हा तुमचं पर्स्पेक्टिव्ह बदलतं किंवा तुम्ही जेव्हा NLP वापरता तेव्हा तुम्हाला खूप वेळेला घोकत बसायला लागत नाही. बरोबर. कारण की स्टेटस तुमची बदलते माइंडची. सो अफर्मेशन्स खूप वेळा करायला लागत नाही. एक तो खूप म्हणजे इट इज इझी. त्यामुळे दृष्टिकोन बदलला. आणि तुम्हाला आता म्हणजे साधं सिंपल तुला सांगते की आपल्याला बऱ्याच आपण ती हत्तीची गोष्ट ऐकली की 6 आंधळे असतात आणि प्रत्येक जण हत्तीला वेगवेगळ्या ठिकाणी हात लावत असतो. बरोबर. आणि कोणी शेपटीला हात लावतंय, कोणी पायाला लावतंय, कोणी सोंडेला लावतंय, कोणी कानाला हात लावतंय. आणि प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह विचारलं की कशाला हात लावताय, काय आहे हातात, तर प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देतो. बरोबर. कोणी म्हणतं माझ्या हातामध्ये दोरी आहे, कोणी म्हणते की अरे हा पाईप आहे, कोणी म्हणतं सूप आहे, कोणी म्हणतं खांब आहे. सो आम्ही म्हणतो की तीच गोष्ट तुम्ही वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघली तुम्हाला ती वेगवेगळी दिसते. तर तुम्हाला कुठला दृष्टिकोन सूट होतो किंवा तुमच्या माइंडला कुठला पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो जास्त अपील होतो आणि ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम किंवा जो त्रास होतोय तो कमी होणार असेल तर आम्ही म्हणतो तो दृष्टिकोन तुम्ही जो आहे तो तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. गॉट इट. तर NLP इज अबाउट ऑल दॅट. आणि टेक्निक्स खूप आहेत. आम्ही जेव्हा करतो ट्रेनिंग किंवा काउन्सिलिंग त्यावेळेला आम्ही वापरतो त्या टेक्निक्स. दे आर व्हेरी क्विक, व्हेरी फास्ट, व्हेरी इफेक्टिव्ह. करेक्ट. सो वी यूज दोज टेक्निक्स. ओके. सो मेन क्वेश्चन इज की हँडलिंग एकतर इमोशन्स. तर व्हॉट आर इमोशन्स अँड हाऊ आर दे हँडल्ड? कारण का काय आपलं इमोशन स्टेट ऑफ माइंड पण खूप इम्पॉर्टंट असतं. इमोशनल स्टेट ऑफ माइंड जसं आपण म्हणतो. तर कारण का या इमोशन्स तुमच्या कलिग्स बरोबर, तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या रिलेशनशिप्स मध्ये आणि एव्हरी डे ऑफ लाईफ सगळ्या याच्यात ते इम्पॉर्टंट असतात. हाऊ डू यू सी दिस? ऍब्सोल्युटली. बेसिकली बघ, आपण जर बघितलं तर इमोशन्स काय आहे हे जर असं डिफाईन करायला गेलं तर तुला डेफिनेट डेफिनेशन कुठेही मिळणार नाही किंवा त्याचं तुला आपण म्हणूयात की ती प्रॉपर हे नाही मिळणार. पण हे नक्की आहे की इमोशन्स ड्राईव्ह एव्हरीथिंग. तुमच्या भावना ज्या आहेत ह्या सगळं काही ड्राईव्ह करतात. बरोबर आहे. म्हणजे माझ्या मते इट इज मला असं वाटतं की 100% ऑफ युअर डिसिजन्स आर इमोशन ड्रिव्हन. म्हणजे तुम्ही कितीही क्लेम केलं की मी लॉजिकल आहे, मी खूप विचार करून केलंय, मी सगळे अनालिसिस केलेलं आहे, सगळं आहे, पण ऍट द एंड ऑफ एव्हरीथिंग शेवटी एक कुठलं तरी इमोशन येतच. बरोबर. त्या इमोशनमुळेच, म्हणजे ते इमोशन प्राईड असू शकतं, ते इमोशन इगो असू शकतं, काही असू शकतं ना. पण तुमचं डिसिजन कुठल्या तरी ह्या इमोशनवरच बेस्ड असतं. इमोशन्स आम्ही म्हणतो की दे आर टायनी इंजिन्स आपल्या बॉडीमध्ये, जे आपण म्हणतो की ते आता हे बघ सिम्पल आहे की वी हॅव एन इलेक्ट्रोकेमिकल हे सिग्नल्स जे जातात आपले. सो इमोशन्स पण आपण काही झालं की दोज आर ट्रिगर्ड. करेक्ट. तर हे टायनी इंजिन्स आहेत, म्हणजे एक मशीन आहे आणि त्याच्यामध्ये छोटे 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 पार्ट्स आहेत आणि दे प्ले अ मेजर रोल. ओके. मग आता जर ह्याच्यामधला एक जरी पार्ट खराब झालं किंवा एक जरी काही त्याच्यामध्ये झालं तर आपण म्हणूयात की मशीन बंद पडतं. तसं हे इमोशन्स ड्राईव्ह करतात, म्हणजे ते ड्राईव्ह एव्हरीथिंग इन आवर लाईफ. राईट. बेसिकली ते खूप म्हणून तो इम्पॉर्टंट आहे. मग आता इमोशन्स इम्पॉर्टंट का आहेत तर आपण इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह म्हणूयात किंवा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर माणूस जसा आलाय, आपली जी डेव्हलपमेंट झाली आहे इव्होल्युशनरी, त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस बरेच झाले आपल्यामध्ये. आपण आज म्हणूयात की माणूस म्हणून वी आर ऑन द टॉप ऑफ द इव्होल्युशन ट्री. म्हणजे आपण सगळ्यात उच्च याच्यावर आहोत बाकी सगळ्या स्पीशीज किंवा बाकी जेवढे पण प्रजाती आहे त्याच्यापेक्षा मनुष्य प्रजाती ही कायम वरचीच आहे. सो का बरं? तर इव्होल्युशन घडलं, त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस झाले. आपण जंगलात राहत होतो, त्याच्या प्रोटेक्शनच्या ह्याच्या दृष्टिकोनातून आपले बरेचसे बदल घडले शरीरामध्ये. बरोबर आहे. मग आता त्याचबरोबर इव्हन इमोशन्स आले. फक्त फिजिकल चेंज नाही घडला आणि हे फक्त माणसामध्ये झालंय. बरोबर. तर फिजिकल चेंज नाही झाला तर आपलं ब्रेन श्रिंक होऊन त्याला फोल्ड्स पडून मग ते हे सगळे इमोशन्स डेव्हलप झाले. इमोशन्स का डेव्हलप झाले? कारण की आपण सोशल अॅनिमल्स आहोत. बरोबर. वी आर सोशल बिईंग्स. राईट. ओके. माणूस मग आपल्याला जर एवढ्या लोकांबरोबर राहायचं असेल, म्हणजे आपण काही वाघ किंवा सिंहासारखे नाहीये. बरोबर आहे की आपण एकटे जगू शकतो नाही. आपल्याला आपण हर्ड ह्याच्यामध्ये आहोत, सोशल आहोत. मग आता जेव्हा आपल्याला ह्या सोशल स्ट्रक्चरमध्ये जगायचं आहे तर मग तुला समोरच्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. मग तुला लव्ह, कम्पॅशन गरजेचं आहे. कायम अग्रेशनच नाही चालणार ना. बरोबर. मग हे इमोशन्स असे डेव्हलप होत गेले. शेवटी इमोशन्स ऍट द बेस आर फॉर युअर सर्व्हायव्हल. ऍट द एंड तुम्ही सर्व्हायव्हल साठीच इमोशन्स आले, त्यामुळे ते प्ले अ मेजर रोल.
कोणाच्याही, म्हणजे म्हणून तर आपण म्हणतो. पण आता कसं झालंय की ते कंट्रोल करणं किंवा त्याला मी म्हणते की कंट्रोल का करायची, इमोशन्स कंट्रोल करायची गरजच नाहीये तुम्हाला. बरोबर. फील इट अँड लेट इट गो. राग आलाय, येऊ द्यात, माणूस आहात, राग येणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे राग आलाय, फक्त त्याची इंटेन्सिटी आणि त्याची रिॲक्शन जी आहे ती तुमच्या हाती तुम्ही कंट्रोल केली पाहिजे. इमोशन कंट्रोल नाही होत. त्या इमोशनमुळे होणारे तुमचे रिॲक्शन्स जे आहेत ना, त्याच्यावर नियंत्रण हवं. कारण म्हणजे साधं सिंपल एक्झाम्पल तुला देते मयुरेश, की समजा राग आला असेल तुला, ओके, लग्न झालंय तुझं, त्यामुळे म्हणजे मी म्हणेल की भांडण झालं, तर कित्येक वेळेला भांडणानंतर कोणीतरी एक बायको किंवा नवरा म्हणतं की तू मला असं इतक्या जोरात का बोललीस. म्हणजे राग कशामुळे आला होता हे पूर्ण वेगळाच इश्यू असतो. पण लक्षात काय राहतं की तू रिॲक्ट कसं केलं. तू जोरात बोललास, तू जोरात बोललीस, किंवा तू असंच बोलला, तू तसंच बोललीस, तर तुझा टोनच असा होता, तुझं बॉडी लँग्वेज अशी होती. सो कशामुळे राग आलाय तो मुद्दा बाजूला राहतो आणि आपण रिॲक्शन्स लक्षात ठेवतो आणि त्या रिॲक्शन्समुळे आपणही रिॲक्शन देतो. अशी ती चेन रिॲक्शन तयार होते. करेक्ट. सो इमोशन्स मी म्हणेन की इमोशन्स न्यूट्रल असतात. तुमचा थॉट आणि तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करता, कसा रिस्पॉन्स देता, त्याच्यामुळे त्या इमोशनला एनर्जी मिळते. राईट. ओके. बट मॅम, एनएलपी हाऊ डज इट प्ले इन? एनएलपी प्लेज अ मेजर रोल. कारण मी आता म्हटलं प्रोग्रामिंगच आहे. ओके. तर आता इमोशनमुळे काय होतं की एखादं मिनिंग आपण काढतो, म्हणजे काहीतरी इनपुट आला बाहेरून, कोणीतरी काहीतरी बोललं, काहीतरी झालं, तुझं ब्रेन त्याचं काहीतरी एक मिनिंग काढतं. एक त्याचं काहीतरी आपण म्हणूयात की हा ह्याचं म्हणणं असं आहे, ह्याचं मिनिंग असं आहे. त्या मिनिंगमुळे इमोशन तयार होतं. त्या इमोशनमुळे आउटकम, त्या इमोशनमुळे तुम्ही रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड करता, तो तुमचा इमोशन्स लीड टू आउटकम. मग आम्ही म्हणतो की तुम्हाला ते इमोशन जे आहे ते जर तुम्हाला प्रॉपर हवं असेल तर तुम्ही प्रॉपरली पर्स्पेक्टिव्ह बदला, किंवा तुमचं जे काही इनपुट येतंय त्या इनपुटचा जो रिस्पॉन्स आहे किंवा मिनिंग बदला. कारण तुम्ही मिनिंग बदललं की तुमचं इमोशन बदल. बरोबर की नाही. म्हणजे मी तुला खूप सिंपल एक्झाम्पल देते की उदाहरण देते की आता आपण म्हणूयात की कित्येक वेळेला भांडण जेव्हा होतं किंवा काही गोष्टी होतात तर आपण म्हणतो नाही त्यांनी ना मुद्दामच केलं, त्यांनी ना असंच केलं. सो ते डोक्यात असल्यामुळे आपल्याला खूप त्याचा त्रास होतो किंवा आपल्याला, सो आपण कुठलं इमोशन इव्होक करतोय, हर्टचं. बरोबर आहे. पण समजा तिथे जर मी म्हटलं की एक टेक अ पॉज आणि विचार कर की मे बी त्या व्यक्तीच्या स्टँड इन दॅट पर्सन शूज, त्या व्यक्तीच्या जागी उभं राहून बघ की कदाचित ती व्यक्ती काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असेल, त्या व्यक्तीला काहीतरी बाबा त्रास आता होत असेल, काहीतरी झालं असेल, त्यामुळे ती व्यक्ती अशी वागलीये. तर असं म्हटल्यानंतर जर तू असा विचार केलास तर तुझं इमोशन चेंज होतं एम्पथीकडे. जे हर्ट होतं ते कन्वर्ट होतं. सो एनएलपी बऱ्याच वेळेला तुम्हाला असा विचार करायला पण शिकवतं. सो कारण की रिफ्रेमिंग झालं, पर्स्पेक्टिव्ह बदलला की गोष्टी बदलतात ना. बघण्याचा दृष्टिकोन बदला असं म्हणतात ते हेच आहे. तर हे रिफ्रेमिंग कसं करायचं हे आम्ही एनएलपी खूप हेल्प करतं त्याच्यामध्ये. सो जर एखाद्याला सपोज खूप राग येत असेल, एखाद्याला सपोज काही किंवा असं म्हणतो काय ऍक्शन करायचाच मूड, म्हणजे ते असं असतं ना की सगळं पोस्टपोन करायचं बाबा, त्याला प्रोकॅस्टिनेशन म्हणूयात आपण. प्रोकॅस्टिनेशन म्हणूयात. तर अशा व्यक्तींना पण हेल्प होतं. हो. म्हणजे तुला खरं सांगायचं तर एनएलपी चे फायदे जर मी तुला सांगितलं की कुठे कुठे हेल्प होतं, तर फक्त पर्सनल लाईफ मध्येच नाही, तुझ्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये त्याचा उपयोग होतो. रॅपो बिल्डिंग ज्याला आम्ही म्हणतो की जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, आता तू स्वतः पण नोकरी केलेली आहेस, तुला माहिती आहे की कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये तुम्हाला सगळ्यांबरोबरच एक रॅपो तयार करायला लागतो. फक्त कॉर्पोरेट मध्येच नाही, घरी सुद्धा. बरोबर आहे. फॅमिलीमध्ये पण तुला रॅपो तयार करायला लागतो. सो हा रॅपो कसा डेव्हलप करायचा हे एनएलपी तुम्हाला शिकवतो. आणि द मोमेंट यू नो की तुम्हाला समोरची व्यक्ती जर वाचता आली तर तुम्ही रॅपो व्यवस्थित डेव्हलप करू शकता. तर एनएलपी तुम्हाला ते पण टूल देतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं वाचू शकता. हाऊ कॅन यू रीड अ पर्सन. कसं त्या, आणि मग तुम्ही कुठल्या लेवलवर रॅपो डेव्हलप करू शकता हे पण शिकवलं जातं. सो ह्या टेक्निक्स खूप हेल्प करतात. मग आता त्यानंतर मग इमोशन्स पण, जसं मी तुला म्हटलं की इमोशन्स पण तुझा कुठलाही असू देत, फिअर असू देत, अँगर असू देत, तुझं प्रोकॅस्टिनेशन इज अ हॅबिट.
इट्स अ हॅबिट. यू कॅनॉट कॉल इट एन इमोशन, इट्स अ हॅबिट. मग आता ही हॅबिट तोडण्यासाठी तर इतके छान छान आमच्याकडे उपाय आहेत ना. कुठली हॅबिट म्हणजे ऍडिक्शन पासून सगळं. ओके. तर प्रोकॅस्टिनेशन सुद्धा ब्रेक करता येतं, की कशामुळे होतंय वगैरे, जे आपण त्याच्यामध्ये न जाता प्रोकॅस्टिनेशन होतंय ना. सो त्या हॅबिट आपण कशा मोडायच्या, हे एनएलपी तुम्हाला काही टेक्निक्स आम्ही वापरून त्या हॅबिट्स तुमच्या म्हणजे ती जी अर्ज असते. आता समजा आपण ऍडिक्शनचं घेऊयात, तर एक ऍडिक्शन, कुठलंही ऍडिक्शन असू दे, सबस्टन्स ऍडिक्शन असू दे कुठलंही, तर ऍडिक्शन का होतं, आतनं एक अर्ज येते. बरोबर आहे. मग आपण काय ट्रेडिशनल उपाय काय आहेत, की लोक म्हणतात ते लांबच ठेवा, त्याच्यासमोर नेऊच नका, त्याला किंवा त्या व्यक्तीला तिथे ठिकाणी न्यायलाच नकोय, ते दाखवायलाच नकोय समोर, आणि हे किंवा मग बोललं जातं. म्हणजे त्याला सांगितलं जातं की तुझी अर्ज ना कम्प्लिटली सप्रेस कर. हे ट्रेडिशनल आहे. एनएलपी एक्झॅक्टली काय करतं, एनएलपी कसं ट्रीट करतं ऍडिक्शनला, तर एनएलपी ती अर्जच काढून टाकतं. ओके. सीडच काढून टाकतं. ओके. तुला अर्जच नाही आली, तो तुझ्या समोर ठेवलं तरी तुला काहीच फरक नाही पडणार. बरोबर. कुठलीही गोष्ट, जास्त तुला ऍडिक्शन आहे, वेदर इट इज स्मोकिंग और वेदर इट इज ड्रिंकिंग, तुझं काही ऍडिक्शन असू देत, कुठलाही असू देत, सबस्टन्स पण असू देत कुठलाही, पण आलं समोर तर म्हणजे ती अर्जच संपलेली असते. एनएलपी त्या रूट लेवलवर काम करतं. आम्ही रूट पर्यंत जातो. म्हणजे अर्ज आहे ना, अर्जच काढून टाका. अर्ज नाही तर मग काहीच करायची गरज नाहीये. त्या व्यक्तीला काय सगळीकडे तुम्ही कुठे कुठे लपवणार गोष्टी त्या व्यक्तीपासून. बरोबर. जस्ट गोष्ट प्रोकॅस्टिनेशन मध्ये पण तू म्हणालास तसं, की काही टेक्निक्स आपण वापरून प्रोकॅस्टिनेशन पण, कारण की प्रोकॅस्टिनेशन होतं की लेझीनेस येतो. बरोबर. आणि प्रोकॅस्टिनेशनची गंमत तुला सांगते, प्रोकॅस्टिनेशन इज अ रिझल्ट ऑफ परफेक्शनिझम. सो इट्स अ व्हेरी एन्टँगल्ड थिंग. पण प्रत्येक माणसाला परफेक्ट व्हायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे मी जर तुला विचारलं तर तू म्हणशील हो परफेक्ट पाहिजे, हो परफेक्ट पाहिजे. मला विचारलं तर मी म्हणेन की नाही, मला परफेक्ट नाही व्हायचं. तू म्हणशील मॅम तुम्ही असं का म्हणताय, कारण की माझ्या मते, किंवा आम्ही म्हणतो की परफेक्शनिझम इज व्हॉट इज परफेक्शनिझम. तुम्ही जर तसं बघायला गेला तर त्याचं डेफिनेशन आहे की तुम्ही एक सीलिंग सेट करता स्वतःसाठी, की हा माझा एम, हा माझा गोल, हा इथपर्यंत मला पोचायचा. बरोबर आहे. आणि कायम लक्ष तिथे. बरोबर. त्यामुळे तिथे तो प्रवास आहे, तो प्रवास जो करत असतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट वाटतच नाही जोपर्यंत तिथे पोहोचत नाही. बरोबर. त्यात अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे ऍक्च्युली डिक्शनरी डेफिनेशन परफेक्शनचं म्हणशील तर यू कॅन नॉट चेंज इट. परफेक्शनिझम म्हणजे काय, की कुठलाही त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही याच्या पुढे. नो कॅपॅसिटी फॉर चेंज. सो मला वाटतं 3 इडियट्स सगळ्यांनी 3 इडियट्स बघितलाय, आणि आपण त्याच्यात तो अगदी म्हणतो की परफेक्शन के पीछे मत भागो, एक्सलन्स के पीछे भागो. कारण तुला एक्सलन्स जो आहे ना तो इम्प्रूव्ह करता येतो, त्याची बँडविड्थ वाढवता येते. पण परफेक्शनिझमची नाही. मग आता परफेक्शनिझममुळे काय होतं, प्रोकॅस्टिनेशन येतं. प्रोकॅस्टिनेशन काय येतं, कारण कुठलीही गोष्ट तू केलीस, हातात घेतलीस, की तुला असं वाटतं की अरे हे नाही, हे मला हवं तसं नाही. कारण तुझा कायम एम एंड गोल असतो. त्यामुळे तू जे काही आता केलंयस ते तुला कदाचित चांगलं वाटतच नाही. त्यामुळे मग युअर माइंड सीजेस, ते म्हणतं की नाही तुला चांगलं वाटत, ते म्हणल्यानंतर तू ऍक्शन घ्यायलाच पुढे जात नाहीस. बरोबर. की मला परफेक्टच पाहिजे, पहिला माझा गोल परफेक्ट पाहिजे. त्यामुळे प्रोकॅस्टिनेशन ऍक्च्युली इज अ रिझल्ट ऑफ परफेक्शनिझम. सो वी ट्रीट दॅट ऑल्सो. हे करायची काही गरज नाहीये, यू डोंट हॅव टू बी परफेक्ट. मॅम, जसं फॉर एक्झाम्पल काय काय बेसिक गोष्टी असतात फॉर ह्युमन्स, ठीक आहे, मेनली टू स्टे अलाइन टू द गोल, ठीक आहे. कधी कधी ओव्हरवेल्म पण होतात, कारण बिकॉज वी आर लिव्हिंग इन अ टाइम जिकडे लोकांचा अटेन्शन स्पॅन आता हार्डली 1 मिनिटाचा झालेला आहे, बिकॉज ऑफ द रील्स, द सोशल मीडिया. वी आर ऑल ॲडिक्टेड टू इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स बघणं, व्हिडिओज बघणं, आणि त्याबरोबर एक आपल्याला वी हॅव टू मेंटेन आवर लाईफस्टाईल. You have to, people are chasing this unrealistic goals nowadays. बरोबर. फेमसच व्हायचंय, मोठंच व्हायचंय, खूप श्रीमंत व्हायचंय, स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचंय. असे जर म्हणजे खूपशा केसेसमध्ये आय तो ऍटलिस्ट हॅव कम अक्रॉस पीपल चेसिंग थिंग्स. सो हाऊ डज डुईंग एनएलपी ते कसं आपल्याला हेल्प करू शकतं? या व्हेरी गुड क्वेश्चन मयुरेश. ऍक्च्युली माहितीये का, एनएलपी ग्राउंड यू, म्हणजे ग्राउंड यू एक होतं. दुसरं म्हणजे एनएलपी तुम्हाला गोल सेटिंगला पण हेल्प करतं. ओके. मी तुला म्हटलं तसं की त्याचा उपयोग काय फक्त तुझ्या पर्सनल इंडिव्हिज्युअल ग्रोथ मध्ये असा नाहीये, कॉर्पोरेट्समध्ये पण आहे. आता मी करते वर्कशॉप्स कॉर्पोरेट्समध्ये एनएलपीचे. सो कॉर्पोरेटमध्ये पण आपल्याला वापरता येतं. मग तू गोल सेट करायचं, किंवा बिझनेसमध्ये तुझ्या वापरता येतं. इफ यू आर एन इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योर,
तिथे तुला जर गोल सेट करायचा आहे तर वी कॅन हेल्प यू दॅट. पण त्याच्याबरोबर त्या गोल तू सेट केल्यानंतर त्या गोलच्या मागे धावणं आणि त्या धावण्यातून येणारा स्ट्रेस, त्या धावण्यातून होणारा मनस्ताप किंवा त्याच्यामुळे सतत होणारी कंपॅरिझन बाकीच्यांबरोबर, हे इट इज हार्मफुल फॉर युअर मेंटल हेल्थ. NLP हेल्प्स यू हिअर. तिथे तुम्हाला ते NLPच्या टेक्निक्स वापरून मला माझ्या ट्रॅक मध्ये राहायचंय. बरोबर आहे. हुसेन बोल्ट द फास्टेस्ट रनर, बरोबर आहे. तो जेव्हा रेस पळतो, धावतो कुठलीही, ती 400 असू देत नाही तर 200 मीटर विचेवर, तो बाजूच्या ट्रॅक मध्ये कोण काय करतंय ह्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. तो त्याच्या ट्रॅकवर फोकस्ड असतो. बरोबर आहे ना. तो हे नाही करत की यार त्याची तयारी चालू असताना तो हे नाही फाइंड आउट करत की माझा कॉम्पिटिटर जे येणार आहे तो काय काय करतोय. ही विल हॅव टू वर्क ऑन हिमसेल्फ. बरोबर. NLP मेक्स यू अंडरस्टँड दॅट आणि तुम्हाला इंटरनल फोकस करायला लावतं. खूप साऱ्या टेक्निक्स तुम्हाला दिल्या जातात की विच हेल्प यू की बाबा तुझा फोकस नाही हल्ला पाहिजे. करेक्ट. बघ तू तुझ्या ह्याच्यात फोकस असशील ना तर मग ह्या बाकीच्या डिस्टर्बन्सेस येत नाही. राईट. आणि जरी आले तर मग ठीक आहे, फ्रस्ट्रेशन आलं, राईट, किंवा मग कधी कंपॅरिझन आलं, मग कंपॅरिझन झालं की स्वतःबद्दल येणारा लो सेल्फ एस्टीम आम्ही म्हणतो, किंवा स्वतःला कमी लेखणं येतं. मग ते कसं कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा, हे सगळं तुला NLP थ्रू करता येतं. सो इट इज अ टूल विच इज व्हेरी इझी. आणि मी तुला म्हटलं तसं की जसं तुम्हाला जेव्हा सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं, NLP इज अ टूल की आम्ही तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही ते घरी घेऊन जा. ते तुम्ही वी गिव्ह इट टू यू, जस्ट यूज इट, गेटिंग द पॉइंट. आणि मग कुठे खूप मेजर अडलं तर वी आर देअर. बरोबर. पण हा मेजर फायदा आहे. सो तू म्हणालास तसं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ताच्या ह्या मॉडर्न इरामध्ये जे आपलं अटेन्शन स्पॅन कमी झालंय किंवा आता ऍडिक्शनचं डेफिनेशन बदललंय. बरोबर आहे. सो सोशल मीडिया ऍडिक्शन आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे आपण स्वतःला जे अननोन लोक आहेत ज्यांना आपण कधी भेटलो नाहीये, त्यांच्याबरोबर काही संबंध पण नाहीये, अशा लोकांच्या लाईक्स आणि डिसलाईक्स आणि कमेंट्स मुळे आपण स्वतःला डिफाईन करायला लागलोय. करेक्ट. सो NLP गार्ड्स यू फ्रॉम ऑल दिस. मग तुला मी म्हटलं तसं की तो माइंडसेट जेव्हा तुमचा तयार व्हायला लागतो, मग तुम्हाला कळतं की अरे मी ह्या एखाद्या कमेंटला रिस्पॉन्ड द्यायचं का नाही, मी रिॲक्शन करायची का नाही, म्हणजे सोडून द्यायचं. म्हणजे हा चॉईस जो आहे, मी म्हटलं इट इज a tool that will help you to reprogram your brain. Correct. Okay, so that it is that way. Okay. So NLP मध्ये काय what all techniques do you use for counselings and trainings? आणि याच्यातलं आणि काय स्टिग्मा आपण म्हणतो काउन्सिलिंगचा आहे, तर या बाबतीत जर तुम्ही सांगू शकलात आमच्या व्ह्युअर्सना तर छान होईल. काउन्सिलिंगचा तर भरपूर स्टिग्मा आहे, आणि तो फक्त आपल्याकडेच नाही तर वर्ल्ड वाईड आहे, की फक्त इंडियातच नाही तर बऱ्याच देशांमध्ये स्टिग्मा आहे. पण आता एवढ्या काही म्हणजे आता बरेचसे सेलिब्रिटीज दे हॅव कम आउट टॉकिंग अबाउट मेंटल इलनेस. आणि बरेचसे लोक आता बोलायला लागली आहेत त्याच्याबद्दल. आणि मेन म्हणजे अवेअरनेस क्रिएट झालाय की अरे आपल्याकडे कधी कसं होतं आधी की अच्छा सायकोलॉजिस्टकडे गेला, काउन्सिलरकडे गेला म्हणजे हा वेडा झाला. बरोबर आहे, किंवा ह्याला प्रॉब्लेम आहे, ह्याला स्वतःचा हँडल करता येत नाही काय. पण आपण हे विसरतो की आपल्या आई वडिलांच्या काळात किंवा आजी आजोबांच्या काळामध्ये हे बाकी सगळं काही नव्हतं. जितकं तुमचं लाईफ सोपं आणि सोयीस्कर व्हायला लागतं तितकं तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या, जसं आपण म्हणलो की जास्त कंजेशन व्हायला लागतं, जास्त गोष्टी हव्या असतात. तू मगाशी म्हणालास की प्रत्येकाला प्रूव्ह करायचंय स्वतःला. ओके, म्हणून हा इलनेस वाढतो. तेव्हाही होता पण तो त्या प्रमाणात नव्हता, कारण की तेव्हा सर्व्हायव्हलच इतकं अवघड होतं. करेक्ट. बरोबर आहे. आज तुम्हाला नोकरी लागली, तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडता, तुम्हाला जॉब लागतो, 5 वर्षात तुमच्याकडे छान गाडी, चांगलं घर झालेलं असतं. जे करायला आपल्या आई बाबांना कदाचित 25-30 वर्ष गेली असतील, ते तुम्ही 5 वर्षात कमवताय. मग आता पुढे करायचं काय, व्हॉट नेक्स्ट. त्याच्यामुळे हे तयार होतं. आणि काउन्सिलिंगचा स्टिग्मा आहे अजूनही बऱ्यापैकी. पण आता मला असं वाटतंय की ओव्हरऑल मी माझ्या करिअरच्या पाथमध्ये बघितलं की इनिशियली 15 वर्षापूर्वी होतं, म्हणजे लोक सांगायची माझ्याकडे आल्यावर की मॅम सांगू नका की मी काउन्सिलिंगला आलो होतो किंवा असं. पण आता ना असं होत नाही. आता इनफॅक्ट ते रिफर करतात
की तू जा, हा कारण मी गेलोय मला फायदा झालाय बरोबर. असं सांगून माझ्याकडे रेफरन्सनी लोक येतात काउन्सिलिंगला. तर मला असं वाटतं की इट इज व्हेरी गुड. म्हणजे आपण फिजिकल हेल्थची जेवढी काळजी घेतोय तेवढा अवेअरनेस आता हा आलेला आहे. बरोबर. आणि जेव्हा मी काउन्सिलिंग किंवा ट्रेनिंग करते तर NLP बरोबर मी तुला म्हटलं तसं की मी स्पोर्ट्स सायकोलॉजी केलं. राईट. सो डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायकोलॉजी जेव्हा मी केलं त्याचा मागचा हेतू हा होता की मला आय डिडंट वॉन्ट टू गो अँड काउन्सिल द स्पोर्ट्स पीपल. म्हणजे माझा अजिबात तो एम नव्हता. माझा एम एकच होता, मला ना खरं तर टीनेजर्स किंवा किशोरवयीन मुलं जी आहेत करेक्ट किंवा कॉमन मॅन, ही स्पोर्ट्स हॅज ऑलवेज बीन क्लोज टू माय हार्ट. तर जेव्हा कधी क्रिकेट असू दे, फुटबॉल असू दे बघत असताना किंवा जेव्हा यू रीड अबाउट द स्पोर्ट्स पीपल, ऑलिम्पिक्स वगैरे, तर असं कायम वाटायचं की अरे इतकं सगळं फेलियर, बरोबर आहे, इतकं फेलियर, इतकं प्रेशर, हे लोक कसं झेलतात ऑल द टाइम. कायम स्कॅनर खाली असतात, चांगलं केलं तरी स्कॅनर खाली, नाही केलं तरी स्कॅनर खाली, आणि कायम. आणि तुला सांगते मी की मला ना ऍक्च्युली जेव्हा सचिन कॅप्टन होता, ओके, माय फेवरेट प्लेयर, सो सचिन जेव्हा कॅप्टन होता आणि त्यावेळेला जेव्हा त्याचे जे फेलियर झाले ऍज अ कॅप्टन, जेव्हा आपण मॅचेस हारलो आणि वेन वी केम बॅक जेव्हा, आणि त्यावेळेला त्याचं जे काही त्याच्या घरासमोर बरोबर लोकांनी खूप हे केलं, तेव्हा असं वाटलं की अरे ज्याला तुम्ही देव मानताय त्यालाही तुम्ही इतकं हे करताय मग, आणि हे सचिन घेतोय कसं? सो दॅट क्वेश्चन वॉज ऑलवेज देअर की सौरभ गांगुली असू देत, सचिन असू देत, कपिल, हे लोक उतरतात फील्डवर तेव्हा एवढं प्रेशर. म्हणून मी स्पोर्ट्स सायकोलॉजी, कारण की ह्या स्पोर्ट्स पीपलचा एक माइंडसेटच वेगळा असतो, त्यांचं प्रोग्रामिंगच वेगळं असतं. त्यामुळे NLP केल्यानंतर मला असं थोडंसं वाटलं की आपण ह्याच्यात जावं, मग मी तेही वापरते. म्हणजे आता अग्रेशन आपण म्हणूया, तर स्पोर्ट्स मध्ये अग्रेशन हवंच. बरोबर. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर अ स्पोर्ट्स पर्सन. करेक्ट. कुठलंही असो. पण हे अग्रेशन कसं वापरायचं हे स्पोर्ट्स पीपल दे नो इट व्हेरी वेल. ओके, सो स्पोर्ट्स पर्सन दे विल यूज अग्रेशन, दे विल कन्वर्ट अग्रेशन इनटू परफॉर्मन्स. म्हणजे मी नेहमी हे उदाहरण देते, म्हणजे जेव्हा मी टीनेजर्स बरोबर बोलते तेव्हा, कारण कसं होतं, पालक पेरेंट्स येतात की खूप चिडचिड करतो, रागच आहे वगैरे, त्यांना आय से की येणारच आहे, त्याचं ते वयच आहे, कारण की आता त्याचं वय ते अग्रेशन, ते इमोशन्स येण्याचंच आहे आणि ते एका पीकवर येण्याचंच आहे. आपण फक्त त्याला चॅनलाइज करायला पाहिजे. करेक्ट. सो आय गिव्ह अ व्हेरी गुड एक्झाम्पल की आपण सचिन तेंडुलकरला खूप वेळेला स्लेजिंग व्हायचं, स्पेशली इफ इट इज ऑस्ट्रेलिया और इंग्लंड और पाकिस्तान, हुएवर. पण ह्या जेव्हा टीम्स खेळायच्या तेव्हा स्लेजिंग खूप व्हायचं. पण आपण कधीच सचिनला चिडलेला बघितलं नाहीये फील्डवर. स्लेजिंग झालं तर त्याचं उत्तर पुढच्या बॉलला त्याचा 6 किंवा त्याचा 4 असायचा. बरोबर आहे. पण ह्याच्या विरुद्ध तुम्ही सिद्धू बघा की अग्रेशन जेव्हा झालं तेव्हा बॅट उचलून धावला. बरोबर. तर दिस इज द डिफरन्स. मग मी मुलांना म्हणते, सचिन व्हायचंय का सिद्धू व्हायचं? करेक्ट. वेन यू वॉन्ट टू हँडल युअर इमोशन्स. आज सचिन किंवा धोनी आपण काम माइंड म्हणतो ते त्यामुळे. तो मी माझ्या ट्रेनिंग्समध्ये, काउन्सिलिंगमध्ये मी स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे किंवा पॉझिटिव्ह सायकोलॉजी आहे, थोडंसं त्याच्याबद्दलही बोलेन मी. पॉझिटिव्ह सायकोलॉजी खूप माझं पर्स्पेक्टिव्ह कसं चेंज झालं पॉझिटिव्ह सायकोलॉजी जेव्हा मी केलं. आय डिड इट फ्रॉम नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी USA. तर जेव्हा ते केलं तर ते कसं माझं पर्स्पेक्टिव्ह बदललं, म्हणजे सायकोलॉजी जे टिपिकल सांगतं आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी काय सांगतं ह्याचं एक खूप वेगळं मला रूप दिसलं त्याच्यामध्ये, आणि ते मला जास्त आवडलं. सो पॉझिटिव्ह सायकोलॉजी मध्ये म्हणजे जनरली आता जसं तू मगाशी म्हणालास की लोक अफर्मेशन्स करतात आणि यु नो की माझं सगळं चांगलंच होतंय, किंवा साधी गोष्ट आहे की तुला काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि यू आर इन सम प्रॉब्लेम, तर तुला साधारणपणे समोरच्या माणसाकडून काय सल्ला मिळतो रे मंगेश? काय होईल सगळं नीट, होईल सगळं, विश्वास ठेव, विश्वास ठेव स्वतःवर, कर, काही नाही तुला. आणि तो सल्ला तुला मिळाल्यावर तुला कसं वाटतं रे? असं वाटतं की ठीक आहे, चल ओके, म्हणजे आय हॅव टू गेट इट टुगेदर, म्हणजे एवढंच की होणार आहे, होत राहणार आहे असं वाटतं मला. ओके, एवढं फाईन. इट गिव्स यू अ थोडंफार होप मिळते आपल्याला. पण कधी कधी चिडचिडही होते की नाही, अरे तुला काय माहिती माझं काय चाललंय, तू काय सांगतोयस मला हे चांगलंच होणार आहे, एवढं काम रिॲक्शन एक्सपेक्टेड नसतं की अरे होईल रे, काही नको, पाठीवर थांब. आणि मग तुला नाही माहिती रे, आपण कधी कधी रिॲक्ट पण करतो बघ, कोणी आपल्याला असं सांत्वन करायला आलं तर आपण चिडतो. का बरं? त्याचं कारण तुला नाही कळणार आहे मी कशातून जातोय, राईट? सो पॉझिटिव्ह सायकोलॉजी ऍक्च्युली म्हणजे आपण म्हणतो की सायकोलॉजी किंवा हे पॉझिटिव्ह थिंकिंग रादर आय विल से, माझा पूर्ण दृष्टिकोन पॉझिटिव्ह थिंकिंग कडे बघण्याचा बदलला आफ्टर आय डिड पॉझिटिव्ह सायकोलॉजी.
अर्लियर इव्हन आय वॉज अ ह्यूज फॅन ऑफ ओनली पॉझिटिव्ह थिंकिंग. ओके, की हा असं केलं पाहिजे, अफर्मेशन्स केले पाहिजे, नुसतं हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि जेव्हा पॉझिटिव्ह सायकोलॉजी केलं तेव्हा जाणवलं की नाही, फक्त अफर्मेशन्स नाही काम करत. आणि कारण मला बऱ्याच वेळेला बरीच लोक म्हणायची की आमचे अफर्मेशन्स काम नाही करत, आम्ही तर करतो, रोज उठून करतो, सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळेला जेवतो तसं अफर्मेशन्स पण करतो, पण नाही काही होते, काही चेंज दिसत नाहीये. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये काय आहे तर आपण आधी बघूयात की पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला काय सांगतं. सगळं नीट होईल, काळजी नको करू, होणार आहे, बरोबर आहे. आता म्हणजे ह्याचा अर्थ काय की तू उभा आहेस, तुझ्या चारी बाजूला आग लागलेली आहे, तू आगीमध्ये पूर्ण मध्ये उभा आहेस आणि पॉझिटिव्ह थिंक करणारा माणूस तुला सांगतो की काही नाही रे, सगळं नीट होईल, सगळं ओके होईल. आता एक लक्षात ठेवा, आपलं माइंड जसं कसं काम करतं, म्हणजे इट्स नॉट ओनली माइंड, इट्स ऑल्सो द बॉडी दॅट इज टेकिंग द इनपुट. दोन्ही गोष्टी बाहेरच्या, आपल्या बाहेरच्या जगाचं इनपुट तुझी पंचेंद्रिय घेत असतात, बरोबर. या 5 सेन्सेस आर टेकिंग द इनपुट. आता तुला तुझ्या डोळ्यांना दिसतंय आग लागली आहे, बरोबर आहे, तुला वास येतोय त्या जळण्याचा, बरोबर आहे, तुझ्या स्किनला फील होतंय, त्वचेला तुला ते गरम लागतंय, त्यानंतर तुला कानाला ऐकू येतंय त्या आगीचा आवाज. तुझं 5 सेन्सेस जे इनपुट घेतायत ते एक वेगळं, ते इनपुट आत जात आहे तुझ्या ब्रेनला, आणि तुझं थॉट, तुझं ब्रेन जबरदस्ती तुला सांगतंय की नाही, एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज फाईन. आता तू विचार कर, जे इनपुट येतंय आणि जे तू कमांड देतोय दे आर कम्प्लिटली मिसमॅचिंग, दे आर नॉट अलाइन्ड, ते मिसमॅच. ते मिसमॅच असल्यामुळे काय होतं, थोड्या वेळाने, आणि थॉट इज पॉवरफुल. तुझ्या इनपुट्स पेक्षा आफ्टर जर तू सारखं सारखं रिपीट करत राहिला तर थॉट इज व्हेरी पॉवरफुल, बिकॉज थॉट इज एनर्जी. करेक्ट. ओके, आणि ती खूप पॉवरफुल आहे, म्हणजे तुझं इनपुट येत असलं तरी ती एनर्जी खूप पॉवरफुल आहे. सो तो थॉट शेवटी काय होतं की तुझ्या माइंडला कन्व्हिन्स होतं की ही जी आग लागलेली आहे ना हेच सेफ आहे. ओके, म्हणजे नाव द माइंड गेट्स कन्व्हिन्स्ड की मी हे जे आगीत उभा आहे ना हेच सेफ आहे, म्हणून तू त्याच्यातून बाहेर पडत नाहीस. गेटिंग द पॉइंट. म्हणून कित्येक वेळेला अफर्मेशन्स वर्क होत नाही. बट नाव कमिंग टू पॉझिटिव्ह सायकोलॉजी. आग लागली आहे, तुझ्या पंचेंद्रियांना हे इनपुट येत आहे, सगळं व्हॉट एव्हर, तुझे डोळे बघतायत, त्वचेला गरम लागतंय, सगळं सगळं. पहिली स्टेप पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये म्हणतात की ऍक्सेप्ट करा. आधी स्वीकारायचं की हो मी प्रॉब्लेम मध्ये आहे. कित्येक वेळेला आपण स्वीकारत पण नाही की मला प्रॉब्लेम बाहेर, आपण प्रचंड डिनायल मध्ये असतो. 90% ऑफ द पीपल आर इन डिनायल की त्यांना प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणून तर लोक काउन्सिलिंगला येत नाहीत ना, लवकर तयार होत नाहीत. सो अशा वेळेला तर त्यावेळेला तू जेव्हा म्हणतोस की येस आय एम इन प्रॉब्लेम, मला कळतंय की मी आता माझ्या आगीत अडकलोय, बरोबर, पण मी ह्याच्यातून बाहेर येणार आहे. आय एम स्टक इन अ प्रॉब्लेम बट आय एम फाइंडिंग अ वे आउट. असं म्हटलास की पहिलं तुझं जे स्टेटमेंट आहे इट इज अलाइन टू युअर थॉट. करेक्ट. थॉट आणि तुझं इनपुट्स अलाइन होतात, म्हणजे तुझं जे इनपुट येत आहे पहिलं ते आणि थॉट अलाइन झाले, कारण तुझं इनपुट सांगतंय आणि थॉट पण तोच आहे, म्हणजे ते अलाइन झालं. ते अलाइन झालं की आता माइंड पुढच्या स्टेपला जात. पुढची स्टेप काय, तर तुला प्रॉब्लेम मधून बाहेर काढायचं. बरोबर. प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठी मग तुला ऍक्शन किंवा तुला आयडियाज हे माइंड तुला देतं, आणि मग तुला देन यू कॅन ऍक्च्युअली, म्हणजे आपण म्हणतो की मग अफर्मेशन्स काम करायला लागतात. बरोबर. सो ऍक्सेप्टन्स म्हणजे हा मेजर फरक आहे. सो ह्याच्या पुढे कोणी असं काही प्रॉब्लेम मध्ये असेल तर प्लीज त्यांना असं म्हणू नकोस की सगळं नीट होईल. त्यांना म्हण की अरे मान्य हे सगळं आहे, चल आपण बसून प्रॉब्लेम जो आहे ना तो सॉल्व्ह करू किंवा आपण बघूयात काय, बरोबर, विल ब्रेक इट डाऊन अँड लेट्स सी हाऊ वी कॅन फाइंड अ सोल्युशन. ऍक्सेप्ट करूयात कुठे काय प्रॉब्लेम झालाय. ऍक्सेप्टन्स इज द बिगेस्ट की फॉर एनिथिंग टू वर्क. कारण की तू ऍक्सेप्ट केल्याशिवाय तू चेंजेस करू शकत नाही. बरोबर. सो यू हॅव टू ऍक्सेप्ट. सो दॅट इज द मेन थिंग अबाउट पॉझिटिव्ह सायकोलॉजी, आणि तेच NLP सांगतात. ऍब्सोल्युटली. जसं तुम्ही म्हणलात की यू वर्क मोर ऑन पेरेंटिंग अँड विथ टीनेजर्स, तर मेनली काय हे असतात, म्हणजे काय प्रॉब्लेम्स किंवा काय यूज केसेस असतात ज्याच्याने लोक तुमच्याकडे मेनली पेरेंटिंगसाठी किंवा टीनेजर्स कशासाठी, कारण का ऑन द राईज काय आजकाल नवीन सिम्पटम्स किंवा व्हॉट आर द थिंग्स दॅट पीपल आर गोइंग थ्रू दॅट वी वुड लाईक टू नो. हे बघ, आता तर बऱ्यापैकी आपण बघायला गेलं तर पेरेंटिंगचं डेफिनेशन पण बदललंय आणि टीनेजर्सचं पण डेफिनेशन म्हणूया किंवा कॉम्पोजिशन बदललंय. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे बऱ्याच वेळेला एकच कंप्लेन येते की ऐकत नाही. ऐकत नाही, मेन कंप्लेन. मुलं ऐकत नाही. त्यानंतर हे आपले आई बाबाही म्हणायचे, पण आपल्याला त्यांना माहित होतं की कसं आपल्याला सरळ करायचं, ऐकतं करायचं, त्यांच्याकडे त्यांचे टूल्स होते. पण आजकाल काय झालंय, पेरेंट्स त्या दिशेला जात नाही. ओके, सो हार्श होणं, कारण ते घाबरतात
की मी हार्श झालं, काही झालं तर माझ्या मुलाने काही वेगळंच केलं तर. सो पेरेंट्स पण कन्फ्युज्ड आहेत. म्हणजे खरं सांगू तुला मयुरेश, तर पेरेंट्स जास्त कन्फ्युज्ड आहेत. कारण काय झालंय की आपलं पेरेंटिंग फार वेगळ्या प्रकारे झालं. ऑल एज ग्रुप मध्ये? येस. सो आपलं पेरेंटिंग फार वेगळ्या प्रकारे झालं. म्हणजे आपल्या आई बाबांनी आपल्याला फार वेगळ्या ट्रेडिशनल पद्धतीने वाढवलं. म्हणजे नुसतं आपल्याला माहित आहे की डोळ्यांनी नुसतं आईने बघितलं तर आपण एखादी गोष्ट करणार नाही. बरोबर. बाबांनी नुसतं काय रे एवढं म्हटलं की आपण संपलो. हे होतं. आपण ह्या वातावरणात वाढलोय. पण आता आपण असं वाढलोय, आपलं ट्रेडिशनल पेरेंटिंग असं आहे आणि आता आपली मुलं जी आहेत ती त्यांना हे पेरेंटिंग नाहीच चालणार ना. कारण सगळं बदललंय आजूबाजूचं. आता पेरेंट्सचा प्रॉब्लेम असा आहे, कन्फ्युजन, की मी फ्रेंड होऊ का मी पेरेंट होऊ. करेक्ट. कारण सगळीकडे हे सांगितलं होतं बी फ्रेंड टू युअर चाइल्ड, बी फ्रेंड टू युअर चाइल्ड. आता त्यांना स्वतःलाच कळत नाही की आता मी मैत्रीचं नातं ठेवू माझ्या मुलाबरोबर का मी पालकाचं नातं ठेवू. हे कन्फ्युजन आहे ना, ह्याच्यावर हे आम्ही दूर करतो. कारण ती थिन लाईन ते दोन्ही मेंटेन करायला लागतं. बरोबर. आणि मुलांचं म्हणशील तर आजकालचे म्हणजे राईट फ्रॉम 5वी 6वी पासून आणि इतकं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालाय. मेन प्रॉब्लेम तो आहे. बघ आमच्या वेळेला तर म्हणजे इन्फॉर्मेशन काहीच, म्हणजे काय तो टीव्हीवर एकच चॅनल आणि काय तो एक न्यूजपेपर आणि शाळांमधून मिळणारी पुस्तकं किंवा लायब्ररीमध्ये असलेली पुस्तक, हा एवढा एकच सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आता तू सोर्स म्हणजे इज ऑन टिप ऑफ युअर फिंगर. सोर्सेस आहेत देर ऑन टिप ऑफ युअर फिंगर. यू डोंट हॅव टू इवन गो एनीवेअर. तुला कुठे लायब्ररीत उठून जायला लागत नाहीये, तुला फिजिकली कुठे ट्रॅव्हल करायला लागत नाही आणि तुझ्या एवढी इन्फॉर्मेशन आहे. बरोबर. आणि ही इन्फॉर्मेशन ज्या वयात जी इन्फॉर्मेशन हवी आहे त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा मिळायला लागते, करेक्ट, त्यावेळेला मॅच्युरिटी लवकर यायला लागते. ट्रू. बरोबर आहे. आणि ही मुलं त्यामुळे काय झालंय की त्यांना काही जरी सांगितलं ते म्हणतात की हो मी बघितलं. आता कसं झालंय, आम्ही तर म्हणते की बाबापेक्षा गुगल बाबा जास्त महत्वाचा. बरोबर. म्हणजे बाबा तुम्हाला काही माहित नाही हो, मी गुगलवर शोधतो. करेक्ट. स्वतःच्या बाबापेक्षा, जन्मदात्या बाबापेक्षा गुगल बाबा जास्त इम्पॉर्टंट झालाय आजकाल मुलांना. आणि त्याच्यामुळे काय झालंय, कॉम्पिटिशन. म्हणजे जे आपल्याला नोकरी करतो तेव्हा आपण एका कॉम्पिटेटिव्ह मोडमध्ये जातो, ते मुलांना ऑलरेडी शाळेत व्हायला लागलंय. कॉम्पिटिशन, त्यानंतर मग मला मी छान दिसलो पाहिजे कारण सोशल मीडियावर जायचंय. आणि ते जे असं असतं की तिथे तुझं सगळंच चेंज होत असतं, मेटामॉर्फोसिस चालू आहे सोशल मीडियावर. हो, आणि तुझं मेटामॉर्फोसिस होत असतं, त्यामुळे तुझे लुक्स आणि सगळंच बदलत असतं. तुझे मित्रच तुमच्या त्याच्यावर कमेंट्स करत असतात, केसांवर कमेंट कर, कोणी कशावर कमेंट कर, आणि मग ते खूपच जास्त हिट व्हायला लागतं. मग त्याला एवढे लाईक्स आहेत, मला एवढे लाईक्स नाही आहेत. मग तिला इतकं छान, तिच्याबरोबर जास्त लोक बोलतात, माझ्याबरोबर बोलत नाहीत. हे सगळं सुरू व्हायला लागलंय. तर हे इन्फॉर्मेशन जे आहे ना, त्याच्यामुळे ह्या मुलांना, आणि अभ्यास मेन म्हणजे, मी फक्त ह्याच म्हणणार नाही, पण आजकालची मुलं कॉम्पिटेटिव्ह इन द सेन्स ऑफ स्टडीज पण झाली आहेत. कारण एव्हेन्यूज वाढले आहेत. करेक्ट. खूप सारे प्रोफेशन्स आलेत, छोटे म्हण, किंवा आर्टला एक वेगळा फॉर्म. म्हणजे फक्त आता आपण म्हणतो की जसं सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स आणि इंजिनिअरिंग अशा स्ट्रीम्स नाही राहिलेल्या. डॉक्टरिंग, इंजिनिअरिंग, खूप साऱ्या स्ट्रीम्स आल्यात. त्यामुळे स्वतःच एक ते शोधणं की मला काय आवडतं, ते एक्सपेरिमेंटेशन पण मुलांना करायचं असतं. करेक्ट. आणि म्हणजे बेसिकली तुला खरं सांगू तर वी हॅव टू कम आउट ऑफ द मिथ दॅट मेक युअर पॅशन इन टू प्रोफेशन. कारण बऱ्याच वेळेला ना पॅशन आणि प्रोफेशन एकत्र आले की ते नाही वर्क होत. कारण पोट आणि हृदय हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सो यू हॅव टू फिल युअर स्टमक सो दॅट पोट भरलेलं असेल तर तुझं बाकी सगळं. मुलं स्ट्रेस फेस करतात. त्यानंतर मग पिअर प्रेशर असतं आजूबाजूच्या ह्याचं, मग की बाबा त्याला एवढे मिळाले, मला नाही, त्या कॉलेजमध्ये त्याला मिळालं, मला नाही मिळालं. किंवा मग आपण म्हणूयात की सेल्फ एस्टीम खूप लो असतो मुलांचा. आणि सगळ्यात खूप जास्त प्रिव्हेलिंग जे मी बघितलंय ना मयुरेश ह्या पिढीमध्ये, ते म्हणजे सोशल एन्झायटी आहे. ओके. म्हणजे वेन आय से सोशल एन्झायटीचा अर्थ काय, तर ही मुलं कायम आयदर फोनवर, इंटरनेटवर बरेच फ्रेंड्स, किंवा त्यांचे बाकी सगळे व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये फ्रेंड्स खूप आहेत, फिजिकल वर्ल्ड मध्ये खूप कमी मित्रमैत्रिणी आहेत. त्यांना माहिती पण नाही करायचं काय भेटून. कारण प्रत्येक जण मोबाईल मध्ये असतो, जरी भेटले तरी त्यांना माहितच नाही. त्याच्यामुळे ना ह्या मुलांचं असं कुठे जर गेले क्राऊड मध्ये की यांना एन्झायटी, काय बोलायचं कळत नाही, मग एकदम भीती वाटायला लागते. म्हणजे माझ्याकडे एवढ्या केसेस सोशल एन्झायटीच्या आहेत की अगदी म्हणजे 13, 14, 15 वर्षाची मुलं बाहेरच पडत नाही, मित्रमैत्रिणीच जास्त नाहीये, आणि बोलतच नाही जास्त, किंवा कुठे जायचं म्हणलं तर घाबरूनच जातो. एन्झायटीने त्यांना फिजिकल सिम्पटम्स दिसतात. बरोबर.
ओके, सो दॅट इज द मेजर थिंग आता. आणि कम्युनिकेशन जसं म्हणलं तिथे मला NLPचा फार फायदा होतो, कारण की पेरेंट्सना सांगणं बरोबर की कसं कम्युनिकेट करा, करेक्ट, किंवा मुलांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगणं, बरोबर, किंवा मुलांना सांगणं की तुझा थॉट असा कर म्हणजे तुला, आणि त्यांना ना हे पटकन खूप आवडतं. करेक्ट, की इट इज जस्ट चेंजिंग ऑफ द वर्ड्स, करेक्ट, त्यांना छान वाटतं. सो आजकालच्या टीनेजर्समध्ये हा प्रॉब्लेम आहे, आणि पेरेंट्स त्यामुळे कन्फ्युज्ड आहेत रे. आणि पेरेंट्सना कळत नाही त्यांचं झालंय सँडविच, ट्रेडिशनल आणि मॉडर्न. मी आता काय करू, मी फ्रीडम देऊ, फ्रीडम दिला तर भीती वाटते की काय होईल, आणि नाही दिला तर ऑर्थोडॉक्स म्हणतील. बरोबर. ह्या थॉटमुळे पेरेंट्स फारच, म्हणजे मी म्हणेन की आय रिअली हॅव अन एम्पथी फॉर द पेरेंट्स. आणि म्हणून पेरेंट्स जेव्हा येतात तेव्हा मी आय गिव्ह देम दोज सोल्युशन्स की तुम्ही कम्युनिकेट कसं करा. त्यानंतर तुमच्याच मुलाबरोबर तुम्ही म्हणता शेअर करत नाही, बोलत नाही. मी त्यांना विचारते, अरे तुम्ही जेव्हा तो तुमचा मुलगा ती किंवा तो तुमच्याबरोबर जेव्हा काही शेअर करायला येतात तेव्हा तुमचं रिॲक्शन काय असते. तुम्ही जर कायम त्यांना किंवा तिला सल्ला आणि जज करत असाल तर मुलं बंद करणार आहे शेअर. बरोबर. द फर्स्ट थिंग आय टेल पेरेंट्स टू स्टॉप इज जजिंग. स्टॉप जजिंग युअर किड्स. ओके, हे खूप महत्वाचं आहे. जस्ट स्टॉप जजिंग देम. ऐकून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे, काय म्हणायचंय, गुड ऑर बॅड, गुड ऑर बॅड. आणि प्रत्येक वेळेला त्यांना तुमचा सल्ला नको असतो हेही जाणून घ्या. करेक्ट. त्यांना कधी कधी फक्त शेअर करायचं असतं, आणि त्यांना ना अशी एक सेफ स्पेस हवी असते की जिथे ते त्यांचं दे कॅन बी व्हलनरेबल, दे कॅन बी देमसेल्व्स. आणि ती स्पेस त्यांना सगळ्यात पहिले पेरेंट्सच देऊ शकतात. बरोबर. आणि मग काय होतं, जेव्हा पेरेंट्स ही स्पेस देतात ना, तुम्ही जर घरात ही स्पेस दिली तुमच्या मुलांना तर ही मुलं बाहेर जाणारच नाहीत ना. बरोबर. मग ऍडिक्शन्स कडे जाणार नाहीत, फ्रेंड्स चुकीच्या संगतीचे लागणार नाहीत. बरोबर. तुम्हाला आपल्याला जी भीती आहे ते कुठली गोष्ट ओव्हर करणार नाहीत, कारण त्यांना एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते. मी स्वतः एक पेरेंट आहे, माझा मुलगा 18 वर्षाचा आहे, आणि पेरेंटिंगचे मी जेव्हा काही टिप्स देते तर मी हे स्वतः वापरल्यात. म्हणजे आज मला माहित आहे, माझ्या मुलाला माहित आहे की त्याला काही जरी बोलायचं असेल तरी आईकडे मी जाऊ शकतो आणि आई ऐकून घेणार, आई कधीच जज करत नाही. बरोबर. हा रूल फार महत्वाचा आहे. इव्हन आय लर्न इट द हार्ड वे, पण हा खूप इफेक्टिव्ह आहे. आणि हे बघ, मुलं असू देत किंवा कोणी असू देत, आपल्याला सुद्धा जज केलेलं आवडत नाही ना. नाहीच आवडत. बरोबर आहे. आपण कुठल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे आपण ओपन अप होतो की ज्याच्याकडे आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती मला जज करणार नाही. बरोबर. सेम अप्लाइज टू द किड्स आणि पेरेंट्स रिलेशनशिप. राईट. सो तर हे जे आहे ते काही छोटे छोटे टिप्स आहेत पेरेंट्सला, की फक्त ऐका, लिसन. जस्ट समटाइम्स फक्त लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम, आणि त्यांना ना तो ट्रस्ट द्या. तर मॅम, जसं तुम्ही आता म्हटलात की हे सगळे जे आता रिलेव्हंट प्रॉब्लेम्स आहेत, सो थ्रू NLP हाऊ कॅन पीपल बिल्ड स्ट्रॉंगर रिलेशनशिप्स, आणि मग ते पेरेंट्स मुलांबरोबर असो किंवा हजबंड वाईफचे असो, किंवा इन युअर वर्क एन्व्हायरमेंट, फॉर एक्झाम्पल कलिग्स बरोबर, इफ युअर अ बॉस तुमच्या एम्प्लॉईज बरोबर किंवा वाईस वर्सा. तर थोडक्यात जर हे तुम्ही सांगितलं. डेफिनेटली. म्हणजे आय रिअली वॉन्ट टू मेक दिस इन्फॉर्मेटिव्ह आणि मे बी अ टेक अवे फॉर द व्ह्युअर्स ओव्हर हिअर. तर बेसिकली आम्ही NLP मध्ये हे बघ, आता जसं मी तुला 5 सेन्सेस बद्दल सांगितलं, बरोबर ना. तर आपल्या 5 सेन्सेस पैकी ना 3 सेन्सेस हे आपले इनपुट चॅनल्स आहेत. बरोबर आहे. कानाने ऐकतो आपण, डोळ्याने बघतो म्हणजे इनपुट जात आहे, आणि आपण टच फील करतो. बरोबर आहे. सो दीज आर युअर इनपुट चॅनल्स. आपला आउटपुट चॅनल इज आवर, आपण म्हणूयात व्हेन वी स्पीक. ओके. आता हे जे चॅनल्स आहेत, आणि अजून एक गोष्ट ज्याला आम्ही एक चॅनल म्हणतो, किंवा प्रत्येक व्यक्ती कसा विचार करतो, ज्याला आम्ही NLP मध्ये रिप्रेझेंटेशन सिस्टम म्हणतो. ओके. म्हणजे तुला बाहेरून येणारी इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन तू कशा प्रकारे तुझं माइंड कसं प्रोसेस करतं, तर त्या माइंड मध्ये प्रोसेस होताना काही गोष्टी डिलीट होतात, डिलिशन असतं. बरोबर आहे. काही गोष्टी डिस्टॉर्ट होतात. सिंपल उदाहरण डिस्टॉर्शनचं म्हणजे नवरा उशिरा घरी आला म्हणजे हा बरोबर मित्रांबरोबर असणार आहे बसलेला. जे बायको बिफोर द हजबंड सेज की मी काय होतं तिने अज्युम केलेलं असतं. सो दॅट्स डिस्टॉर्शन. बरोबर आहे. आणि न्यूज चॅनल्स डू दॅट डिस्टॉर्शन क्वाईट अ लॉट. सो दॅट्स डिस्टॉर्शन. डिलिशन डिस्टॉर्शन. कुठल्या तरी आधीच्या थॉटवर आपण एखादा मेसेज वाचत असतो
तो आपण वेगळाच रिप्रेझेंट करतो. येस. सो ते पण असतं की तुझं प्रेज्युडाइज व्ह्यू असतो, बरोबर, तुझा एक्सपिरियन्स आहे, बरोबर आहे. मग तू त्या व्यक्तीने पाठवलेलं म्हणा की नाही या व्यक्तीला ना असं नाही असं, आणि कदाचित त्या व्यक्तीने खूप सिम्पल ह्याच्यात टाकलेलं असेल. तर पहिलं मी तुला म्हटलं तसं की ते कट करणं, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही ती गोष्ट वाचताना की एखादं काही येतं त्यावेळेला हे डिलिशन डिस्टॉर्शन माइंड करतच, आणि सगळ्यात मेन म्हणजे जनरलायझेशन करतं. म्हणजे एक सारखा एखादा अनुभव आला की आपण ते अगदी जनरलाइज करून टाकतो. बरोबर, बायकांना तयार व्हायला वेळ लागतो, करेक्ट, हे जनरलाइज स्टेटमेंट. बरोबर. सगळ्या बायकांनाच लागतो असं नाही, नाही, बरोबर आहे. पुरुषांच्या डोक्यात एकच गोष्ट असते, सगळ्याच पुरुषांच्या असते असं नाही, बरोबर आहे. बरोबर. सो मेन विल बी मेन. तर हे जनरलायझेशन. असं आपलं रिप्रेझेंटेशन सिस्टम मध्ये माइंडचं फंक्शन असं आहे की ह्या बरोबर. 3 मधनं आपलं, म्हणजे हे फिल्टर्स म्हणतो आम्ही. करेक्ट. येणारी इन्फॉर्मेशन ह्या कुठल्या तरी 1, 2, 3 फिल्टर्स मधनं बाहेर पडते, बरोबर. किंवा एखाद्या फिल्टर मधनं बाहेर पडून त्याचं मिनिंग तयार होतं. करेक्ट, करेक्ट. ते मिनिंग तुला मी म्हणलं तसं. आणि मग आता इनपुट चॅनल जसं मी तुला म्हटलं, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जे आम्ही 3 इनपुट, आणि आतमध्ये असतं ते अनालिसिस, जे तुला म्हणलं मिनिंग तयार करतं ते. वी कॉल इट द अनालिसिस चॅनल. ओके. हे 4 चॅनल्स मिळून आपण आपला एक्सपिरियन्स, आपलं जग एक्सपिरियन्स करत असतो. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये काही इंडिव्हिज्युअल्स मध्ये, म्हणजे ज्याला आम्ही व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कॅनेस्थेटिक म्हणतो, म्हणजे तुझं बघणं, तुझं ऐकणं आणि तुझा टच, बरोबर, तुझा स्पर्श. तर हे जे आहे तर ह्याच्यापैकी प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चॅनल डॉमिनंट असतं. करेक्ट. इट डिपेंड्स ऑन तुमचं काय जेनेटिक्स म्हण, हे म्हण, ते असतं. एक चॅनल डॉमिनंट असतं म्हणजे याचा अर्थ नाही असं नाही की ते 2 बाकीचे चॅनल झोपलेले आहेत किंवा बंद असतात, असं नव्हे. 100% इन्फॉर्मेशन घेताना मे बी जर तू व्हिज्युअल माणूस असशील, इफ युअर चॅनल व्हिज्युअल चॅनल इज डॉमिनंट, तर तुझं व्हिज्युअल म्हणजे तुझं बघण्याचं जे असेल ते चॅनल कुठेतरी 50% असेल, बरोबर, आणि बाकीचे 2 चॅनल्स कुठेतरी 10% म्हणजे तो अनालिसिस चॅनल फक्त 10% असेल. ओके. सो असं डिस्ट्रीब्युशन असतं. त्याच्यामुळे तू पहिले बघणार ते तुझ्या, आपण पाईप जर बघितला तर पहिला तुझा इन्फॉर्मेशन फ्लो हा तुझ्या मोठ्या पाईप मधनच होणार. बरोबर. सो व्हिज्युअल, तर तुझं मग आम्ही म्हणतो दिस पर्सन इज व्हिज्युअल. काही ऑडिटरी असतात ज्यांना ऐकणं जे आहे ते असतं, काही कॅनेस्थेटिक असतात ज्याला आम्ही टच म्हणतो. मोस्ट ऑफ द स्पोर्ट्स पर्सन आर कॅनेस्थेटिक. ओके. ओके. कारण की आपण म्हणलं की सचिन पण कित्येक वेळेला म्हणलं की बॅट ही बॅट नाही, इट्स अन एक्सटेन्शन ऑफ माय बॉडी, ऑफ माय हँड. सो ते कॅनेस्थेटिक पीपल, मोस्ट ऑफ द स्पोर्ट्स पीपल आर कॅनेस्थेटिक बिकॉज दॅट इज हाऊ वी डू हे. त्यानंतर मग आता जेव्हा समज मी तुला उदाहरण देते, तू म्हणालास ना की कसं वापरायचं, तर मग आम्ही कसं वापरतो हे टू सॉल्व्ह इश्यूज, रिलेशनशिपचे म्हण किंवा रॅपो बिल्डिंग म्हण किंवा हे. आणि मी तुला म्हटलं तसं हे कुठलाही कॉमन माणूस सुद्धा इझिली शिकू शकतो, तुला कळूही शकतं. आणि लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, त्यामुळे आम्हाला लँग्वेज मधनं आणि काही ह्याच्यातनंच त्या गोष्टी कळतात. ओके. साधी सिंपल गोष्ट आहे. ओके. जर समजा मी काहीतरी तुझ्याशी बोलले आणि तू मला रिप्लाय केलास, हा येस, म्हणजे सपोज आय टेल यू की अरे मयुरेश हे पिक्चर बघितलंस का, तुला कसं वाटतंय. ओके. म्हणजे एखादं पेंटिंग असेल किंवा एखादी जागा असेल, तुला म्हणलं की इफ आय आस्क यू क्वेश्चन, मयुरेश तुला हे कसं वाटतंय, तर तू जर म्हणालास की इट लुक्स नाईस, ओके, तर मला माहित आहे की तुझं लुक्स तुझ्या शब्दांमधून तुझं चॅनल कळतं. बरोबर. आणि जर समजा मी एखादा प्लॅन सांगितला तुला की अरे आपण असं करूयात तसं करूयात, आणि सो व्हॉट इज युअर टेक ऑन दिस, आणि तू जर म्हणालास की दिस साऊंड्स गुड, तर तू साऊंड्स म्हणतोयस, तर तुझा म्हणजे तुझं ऑडिटरी चॅनल इज देअर. बरोबर. दिस फील्स गुड, म्हणजे यू आर कॅनेस्थेटिक. ओके. सो तुला शब्दांमधून लोक जेव्हा तुझ्याबरोबर बोलतात ना, जर तू थोडं कॉन्शियसली ऐकलंस तर मॅक्सिमम जेव्हा हे शब्द येतात तेव्हा यू कॅन फील की अरे ह्याचं चॅनल व्हिज्युअल आहे, अरे ह्याचं ऑडिटरी आहे. हे प्रॅक्टिसनी येतं, पण हे येतं आणि खूप अवघड नाहीये. म्हणजे पण आपण रोज बोलतच असतो ना. सो मग आता काय, आता समजा माझं चॅनल ऑडिटरी आहे आणि समजा जर माझ्या नवऱ्याचं चॅनल जर व्हिज्युअल आहे, ओके, तर आता काय झालंय की मी जे बोलतेय तर त्याला काय अपील होतं, जास्त व्हिज्युअल गोष्टी अपील होतात. मला काय अपील होतं, मला वर्ड्स अपील होतात. बरोबर आहे. म्हणजे हे कसं झालं की फ्रेंच आणि जर्मन, मला फ्रेंच येते त्याला जर्मन येते. बरोबर. मग आता कम्युनिकेशन कसं करायचं. कित्येक वेळेला मी फ्रेंच मध्ये बोलतीन, तो जर्मन मध्ये बोलतोय, त्यामुळे काहीतरी गैरसमजून भांडणं. बरोबर. राईट. म्हणजे आय गिव्ह यू एक्झाम्पल. सपोज देयर इज अ कपल, तुला म्हटलं तसं की वाईफ इज व्हिज्युअल सपोज, आणि हसबंड एकदम अनालिटिकल आहे, एडीए अनालिसिसच्या ह्याच्यात आहे. आता हे पुढे वेकेशनला गेले सपोज, राईट, आणि
द वाईफ शी इज जस्ट टेकिंग तिला ते छान बर्फाचं सगळं दिसतंय आणि मस्त सुंदर आहे सीनरी, आणि ती नवऱ्याला म्हणते वाव बघ ना किती छान आहे हे सगळं, मस्त जागा आहे की नाही, कसली मस्त भारी जागा आहे. आणि नवऱ्याने त्याच्यावर जर उत्तर दिलं, अरे हे जेवढे पैसे आपण इथे याला खर्च केले ना त्याच्यामध्ये 2 वेकेशन झाले असते, आता विचार कर ह्याचा रिझल्ट काय येईल, काय होईल? भांडण होतं. म्हणजे ती म्हणतीये की अरे हे किती छान आहे, तो म्हणतोय की ह्याच्यामध्ये आपले 2 वेकेशन झाले असते. मग तिला असं वाटतं की तू मला समजूनच घेत नाही, तुला माझ्या भावनाच कळत नाहीत. त्याला असं वाटतं की मी कुठे काय, तुलाही मी कळत नाहीयेस. मग हे तू मला समजून घेत नाही आणि तुला मी समजत नाही, हे जे आहे, किंवा हे सगळं कुठून सुरू होतं, कारण की हे कुठेतरी चॅनलमध्ये गडबड, आपण व्यक्ती सांगते काहीतरी वेगळं वेगळ्या चॅनलमधून, आपण ऐकतोय आपल्या चॅनलमधनं. म्हणजे मी तुला अजून एक उदाहरण खूप सोपं देईल, की समजा इफ अ वुमन, म्हणजे जी बायको आहे ती कॅनेस्थेटिक आहे. आता कॅनेस्थेटिक लोकांचं एक कसं असतं माहिती का, त्यांना सारखं त्यांचं जे काही एक्सप्रेशन असतं ते थ्रू टच असतं. त्यामुळे दे विल कम अँड हग यू, दे विल होल्ड युअर हँड, ते आले की पण मिठी मारतील, काहीतरी सांगतील, ऍक्शन्स करतील काहीतरी तुमच्यासाठी, जास्त बोलणार नाही, सगळं ऍक्शन्स मधनं बरंचसं असतं. कारण की ऍक्शन करणं म्हणजे थ्रू इमोशन, थ्रू ऍक्शन, कारण तुला ऍक्शन म्हणजे तुला टचच करायला लागतात ना गोष्टी, सो ऍक्शन्स. आणि नवरा जो आहे तो आहे ऑडिटरी समज, ओके ना. आता काय होतंय की नवऱ्याला ऑडिटरी असल्यामुळे सारखं जाऊन काय बायकोला मिठी मारत नाही, बरोबर. मग बायको म्हणते की हा मला प्रेमच करत नाही माझ्यावर, कारण की त्याचं एक्सप्रेशन ऑफ लव्ह इज तो तिला रोज येताना, म्हणजे सकाळ संध्याकाळी आय लव्ह यू म्हणत असेल कदाचित, जाताना ऑफिसला, आल्यावर पण, किंवा झोपायच्या आधी सुद्धा, पण तिला ना ते आय लव्ह यूचं काही त्याचं इम्पॉर्टन्स कळत नाही. कारण तिच्यासाठी कॅनेस्थेटिक इज मोर इम्पॉर्टंट. तिला असं वाटतं की तू म्हणू नकोस, मला मिठीत घे ना त्यापेक्षा. सो हे जेव्हा मिसकम्युनिकेशन होतं ना, तिथे वाद सुरू होतात. मग हे सगळीकडेच ऍप्लिकेबल आहे ना, बरोबर. हे तू ऑफिसमध्ये तुझा बॉस आहे, करेक्ट, तुझा बॉस आहे, तुझे कलिग्स आहेत, बरोबर. थोडंसं त्या कलिगच्या वागण्यातून, बोलण्यातून तो कसं लिहितो काही गोष्टी. आम्ही तर म्हणजे फॉर HR आय हेल्प देम, की इंटरव्ह्यू साठी येणारा त्यांचा जो रेझ्युमे असतो, त्या रेझ्युमेवरनं तुला कळतं की हा कॅन्डिडेट कुठल्या चॅनल ह्याचा डॉमिनंट, अँड वेअर दिस गाय शुड बी पुट, यु नो व्हॉट, हाऊ कॅन यू डू इट. किंवा ईमेलचे रिस्पॉन्सेस, तुम्हाला ईमेल रिस्पॉन्सेस कॅन टेल यू दॅट, कारण की त्या व्यक्तीने लिहिलेलं असतं ना. तो ईमेल रिस्पॉन्सेस, काय शब्द तुम्ही वापरता, दॅट गिव्स अवे युअर चॅनल. सो इफ यू कॅन ट्यून युअर सेल्फ टू दॅट चॅनल, थोडासा एफर्ट घेऊन, इफ यू ट्यून, इट विल बिकम गुड. मग मी असे जेव्हा काही वाद होतात तेव्हा मी चॅनल्स आधी दोघांचे बघते, आणि मग मी सांगते की अरे तिला जर मिठी आवडते तर कधीतरी यू जस्ट गो अँड हग हर इन द मॉर्निंग बिफोर गोईंग, दॅट्स इट. आणि तो म्हणत असेल की ही कधीच मला आय लव्ह यू म्हणत नाही, तर आय हॅव टू टेल हर की से, बिकॉज वर्ड्स मॅटर टू हिम. आणि जी लोक ऑडिटरी असतात त्यांना वर्ड्स जास्त मॅटर करतात, आणि ऍक्शन. म्हणजे मी आता रिसेंटली आय वॉज काउन्सिलिंग अ कपल, आणि त्यांचा तोच प्रॉब्लेम होता की मुलगी आहे ती एकदम ऑडिटरी आणि मुलगा आहे तो कॅनेस्थेटिक. आता प्रॉब्लेम असा की भांडण झालं की कॅनेस्थेटिक लोकांची सवय असते की ते जास्त बोलत नाही, ते त्यांचं अनालिसिस करून ते झोपून जातात. आणि ऑडिटरी वाल्यांना दॅट बिकम्स व्हेरी अनकम्फर्टेबल, की तू हे सॉल्व्ह न करता कसं काय झोपतोस, म्हणजे हाऊ कॅन यू बी सो कूल, बरोबर. भांडण झालं तुला काही फरकच पडत नाही, शांत झोपलाय, आणि इथे मी रात्रभर जागी. पण नेक्स्ट डे तोच दॅट गाय विल वेक अप, मेक सम ब्रेकफास्ट, कुठेतरी तिला घेऊन जाईल, काहीतरी करेल, पण तिला ते डिलीट करतं माइंड, कारण की तिला ते शब्द ऐकायचे आहेत. सो द माइंड डझंट फोकस की हा ऍक्शन काय करतो. करेक्ट. सो देन शी विल से की पण ते क्लोजरच आलं नाही ना मला, तो म्हणालाच नाही ना, आणि त्याच्या मते असतं की झालं ना काल, आय एम सेइंग सॉरी थ्रू माय ऍक्शन्स, बरोबर. सो दिस इज वेअर NLP कम्स इन द पिक्चर. मॅम, एकच प्रश्न की इफ यू कुड रिप्रोग्राम एक हॅबिट सगळ्या लोकांमध्ये आत्ताच्या काळात, व्हॉट वुड इट बी अँड व्हाय? ओके, सो इफ वी वुड लाईक टू रिप्रोग्राम अ हॅबिट, आय थिंक एक हॅबिट आहे की वी शुड स्टॉप जजिंग. मला खूप असं वाटतं की आपण ना कुठली व्यक्ती पहिल्यांदा बघितली की पहिले त्या व्यक्तीला स्कॅन करतो, बरोबर. आणि काहीही आगापिछा माहित नसताना त्या आपल्या स्कॅन मधून, आपल्या दृष्टिकोनातून आपण त्या व्यक्तीबद्दलचं एक मत बनवून टाकतो, बरोबर. आय थिंक दॅट इज वन हॅबिट आय वुड लव्ह टू रिप्रोग्राम पीपल. म्हणजे रिप्रोग्रामिंग मध्ये एवढंच करायला लागेल की जी व्यक्ती आहे, तुम्ही स्कॅनर बंद झाला पाहिजे तुमचा,
बरोबर. तुमचं ऍक्सेप्टन्स मोड ओपन झाला पाहिजे, तुमचा इन्क्लुझिव्ह मोड ओपन झाला पाहिजे. ती व्यक्ती आहे तसं त्या व्यक्तीचं सगळं तुम्ही नीट ऐकून घेऊन प्रॉपरली असिम्युलेट करून मग तुम्हाला काय मत बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. आय थिंक जजिंग आणि जजिंगमुळे बऱ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात. राईट राईट. मॅम, एक प्रश्न आहे ऑडियन्स कडनं आलाय की खोटं बोलणं यासाठी काय करावं एखाद्याने? म्हणजे तुम्हाला खोटं बोलायचं आहे का तुम्हाला कोणाचं थांबवायचं? कोणाचं जास्त एक्सेसिव्ह खोटं बोलणं थांबवायचं? यू कॅन्ट स्टॉप समबडी एल्सेस. हे पण एक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लोकांना होतं आता मी NLP शिकले ना किंवा मी आता शिकलो ना तर आता बास माझ्याकडे आता एक जादूची मस्त टूल म्हणजे हॅरी पॉटर झालो मी आता. आय कॅन जस्ट डू. नो, यू कांट. तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला तुमचं जग समजून घेण्यासाठी आहे. समोरच्या व्यक्तीबरोबर एकदा रॅपो बिल्ड झाला आणि मग हे कसं बदलायचं तर तुला रॅपो बिल्ड करायला लागेल त्या व्यक्तीबरोबर. आणि मग ती व्यक्ती ज्याला रॅपो बिल्डिंग जेव्हा होतं तेव्हा टू सम एक्सटेंट ती व्यक्ती थोडी हिप्नॉसिस मध्ये जाते विथ यू. आय एम नॉट सेइंग हिप्नॉसिस इन अ व्हेरी बिग टर्म, म्हणजे ते तसं वेगळं हिप्नॉसिस नाही, पण ती व्यक्ती तुझं ऐकायला लागते. मग तू त्या व्यक्तीला बरोबर प्रोग्राम करू शकतोस. बरोबर. आर यू गेटिंग द पॉइंट? जसं आपण कित्येक वेळेला बघ मुलांमध्ये असतं, हा बाबाचाच जास्त ऐकतो, माझा ऐकतच नाही. आणि बाबाने सांगितलं की तो करणार म्हणजे करणार. किंवा हा आईचं जास्त ऐकतो, काकाचं ऐकतो. का बरं? बिकॉज तो रॅपो आहे, ते सेफ्टी. तर तुला कोणाचं खोटं बोलण्याचं हे बदलायचं असेल तर पहिलं मी त्यांना हे सांगेन की माय फर्स्ट थिंग विल बी की बिल्ड अ रॅपो विथ द पर्सन. एखादा कुठला अनएक्सपेक्टेड ह्युमरस मोमेंट ड्युरिंग युअर सेशन किंवा असं काही की जे आमच्याबरोबर शेअर करता येईल तुम्हाला? हा, ऍक्च्युली इट्स देर आर मेनी, पण एक मला खूप प्रॉमिनंटली आठवतोय. जे मी म्हटलं तसं NLP मध्ये बऱ्याच टेक्निक्स असतात, जसं मी तुला काही नावं सांगितली. ओके, त्याच्यातलं एक डायनॅमिक स्पिन असतं. डायनॅमिक स्पिन रिलीज म्हणतो आम्ही त्याला. ओके, DSR म्हणतात त्याला. आता या टेक्निकमध्ये काय होतं की नेगेटिव्ह थॉट तुला काढायचं आहे आणि मी वर्कशॉप घेत होते. आता तुम्ही कोणाला तरी बोलवता, वन ऑफ द सब्जेक्ट्स यू कॉल, कोणीतरी येतं ऑडियन्स मधून, बसा. आणि त्या टेक्निकमध्ये यू हॅव टू आस्क देम टू क्लोज देअर आईज अँड इमॅजिन आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ते डायनॅमिक स्पिन करून ते रिलीज एखादा नेगेटिव्ह थॉट वगैरे सगळं ते ती एक टेक्निक आम्ही. तर ती प्रोसिजर इज अराउंड 5 to 7 minutes, नॉट मोर. पण आता जेव्हा तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करता तेव्हा ती प्रोसिजर आम्ही 10 minutes पर्यंत प्रोलॉंग करतो, कारण स्टेप बाय स्टेप हळूहळू जातो. ऑडियन्सला परत सांगतो की हे बघा मी असं. एक सब्जेक्ट येऊन बसले. ओके, देअर वॉज हे मिडल एज गाय आणि त्यांना विचारलं तर निगेटिव्ह थॉट तुमचा एखादा मला सांगू नका. आणि NLPचं हे खूप महत्वाचं आहे. यू डोंट नीड टू नो द प्रॉब्लेम ऑलवेज. बरोबर. सो यू कॅन जस्ट आस्क द पर्सन की तुला हा प्रॉब्लेम आहे ना, तुझ्या डोक्यात हा निगेटिव्ह थॉट आहे ना, ठीक आहे. आणि त्यांना मी डोळे बंद करायला लावले आणि सुरू केलं प्रोसिजर माझी. हे ते 2 मिनिटांनी ते घोरायला लागले. कारण आणि ते घोरायला लागले आणि लिटरली खुर्चीत मग मी त्यांना हलवलं, म्हणलं सर सॉरी मॅडम. आणि सगळं ऑडियन्स हसत होतं आणि मी म्हटलं की दिस इज अ रॉंग टाइम, कारण टू टेक द डायनॅमिक स्पिन रिलीज, कारण ते लंच नंतर घेतलं होतं मी लगेच. सो तो एक्सरसाइज लंच नंतर, अँड दॅट इज व्हेरी म्हणजे खूप प्रॉमिनंटली माझ्या लक्षात राहिलाय तो. आणि एकदा एक इन्सिडेंट असा की ट्रेनिंग घेत असताना मला ना एक सवय आहे की समोरचा ज्या डायलेक्ट मध्ये, म्हणजे मराठी सुद्धा आता आपले बरेच डायलेक्ट्स आहेत. आपण इथून गेले की साताऱ्याचं एक वेगळं मराठी, कोल्हापूरचं वेगळं मराठी किंवा विदर्भचं वेगळं मराठी वगैरे, असं मराठी आपल्याकडे बरेच डायलेक्ट्स आहेत. ओके, एका लँग्वेजचे. आणि मला माहित नाही, इट इज अन इनबिल्ट हॅबिट दॅट आय हॅव की आय पिकअप द डायलेक्ट व्हेरी फास्ट. माझा डायलेक्ट मी उचलते आणि मी समोरच्या भाषेतच डायलेक्ट मध्येच बोलते. तर एकदा मी असं वर्कशॉप घेत असताना काहीतरी एक मी म्हटलं की आता हे तुम्ही घरी जाऊन करा, हे असं असं असतं काहीतरी. आय वॉज टॉकिंग ऑन अ व्हेरी सिरियस टॉपिक वगैरे बरं का. तर एक असंच मी आजी नाही म्हणणार, शी मस्ट बी अराउंड 50-55 आणि त्या बसल्या होत्या आणि त्या एकदम म्हणल्या, पण असं होणार का होत मॅडम, असं होत नाही की. आणि आय आन्सर्ड इन द सेम, मावशी घरी जाऊन ट्राय तर करा की. And the whole audience started laughing and I was like, I was so embarrassed. म्हणलं सॉरी मावशी. म्हणजे नाही मला बरं वाटलं की तुम्ही माझ्या भाषेत मधलं सारखं बोललात. So these are the kind of funny moments and they stick to your mind. Correct. But that was one thing was very, म्हणजे 2 मिनिटात ते घोरायला लागले was my best funniest moment I will say during the session. One person in history ज्यांना NLP ची तुम्हाला वाटतं की खूप गरज होती आणि ज्यांना तुम्ही बदलू शकाल? खरं सांगायचं तर या हिस्ट्रीमध्ये म्हणशील तर हिटलर.
ओके. आणि मला माहित नाही आता हे कितपत खरं आहे किंवा खोटं आहे, मी कदाचित याचा रिसर्च करेन, पण असं म्हणतात की ही ऑल्सो युज्ड NLP. ऑब्विसली, बट ऑन अदर्स. सो दिस इज द फ्लिप साइड ऑफ NLP. सो यू कॅन हिप्नोटाइज विथ युअर वर्ड्स. पॉवर जे तुमच्या शब्दांची असते, आज आपल्याकडे जेवढे लीडर्स आहेत पॉलिटिकल, शब्दांमध्ये तर सगळं आहे ना. ओके. सो आय वुड डेफिनेटली लाईक टू चेंज हिज, रिफ्रेम हिज माइंडसेट. म्हणजे I hope it could have been on the positive side of NLP. Right. Okay. And it could have saved millions of lives. Absolutely. Definitely. True. That is the thing. True. Ma'am, amazing session झालाय आपला हा पॉडकास्टचा. I think we've covered all the things. तर फर्स्टली म्हणजे थँक्यू सो मच तुम्ही काय बोलताय आल्याबद्दल. आमच्या व्ह्युअर्स साठी खूप छान त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली फॉर NLP रिगार्डिंग प्रॅक्टिसेस, आणि याच्याने या माध्यमातून आपल्याला काय काय चेंज करता येईल. एकदा फक्त आमच्या कॅमेराकडे बघून सांगा आमच्या ऑडियन्सला की टू लाईक, फॉलो, सबस्क्राईब काय बोलताय, आणि आम्ही तुम्हालाही मॅमची लिंक देऊ. If you want to get in touch with her, get in contact with her, so please you can click that link आणि मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मॅम प्लीज इफ यू कॅन. येस, डेफिनेटली. आणि पहिलं म्हणजे थँक्यू मयुरेश फॉर इन्व्हायटिंग मी. तुम्हाला इथे बोलवलंच काय बोलतायवर. आणि हा जो विषय आहे NLP, याच्याबद्दल आपण चर्चा छान झाली आपली. तर मी ऑडियन्सना सांगेन की प्लीज ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, आणि जितकं शेअर करता येईल तितकं करा. जे काही टिप्स आहेत, जे काही छान छान हा पॉडकास्ट करतो आणि वेगवेगळे विषय घेऊन येतो, तर जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील तितकं पोहोचवा. कारण की इट इज काइंड ऑफ अ सोशल वर्क यू आर डुईंग, आणि सोशल मीडियाचा हा सदुपयोग करा, असं माझं म्हणणं आहे. Absolutely. थँक्यू सो मच. Thank you so much.